असेच नवनवीन कीर्तन ऐकण्यासाठी आम्ही वारकरी या चॅनलला शेअर अँड सबस्क्राईब करा. वैकुंठी कैलासी तीर्थ क्षेत्र देव तयाविन ठावरिता कुठे पांडुरंगा करू चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमोजी अध्यात्म वेद प्रतिपाद्या जय जय सुसंविद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलात्मते प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधान आत्मरूप गणेशू केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण हे जीवन श्री चरण श्री गुरु नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप पूजा ध्यान जप त्यासी नाही वैकुंठी कैलासी तीर्थ क्षेत्र देव दयाविन ठावरिता कुठे असं सेवेसाठी निवडलेला आपण विश्ववंदनीय शांती ब्रह्म नाथ महाराज पैठण क्षेत्रातले असणारे त्यांचा असणारा हा हरिपाठामधला 4थ्या क्रमांकाचा अभंग आहे परिचयाचा आहे आणि संतांची भाषा आपल्या परिचयाची झाली म्हणता येत नाही आणि ज्यांना परिचित झालेली भाषा त्यांचाच असणारा किशोर महाराजांनी वर्णन केलेला आहे अभंगामध्ये. म्हणून आपल्याला ही स्थिती प्राप्त होण्याकरता साधू संतांनी हरिपाठ हा ग्रंथ निर्माण केलेला आहे. फार मोठा ग्रंथ आहे बरं. 4 वेदांताचा सिद्धांत हरिपाठामध्ये. हरिपाठ हे पुस्तक फार मोठा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथातला एक एक शब्द आपल्याला कळण्याकरता आपली सगळी शेतकरी वर्गकरी मंडळी आहे त्यांची ती संध्याचे तरी काल 3 वेळेला हरिपाठ घेतला पाहिजे. वारकरी सुद्धा एक टायमाला घेणार तर बाकीच्याने कसं म्हणून 3 टायमाला कमी कमी 2 टाइम तरी हरिपाठ घ्यावा. हरीचा पाठ ज्याला आहे त्यालाच हरी कळत असतो. हरिपाठ नेहमी ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ आणि मग भरला घन दाट हरी दिसे अशी स्थिती होती.
होती आणि असा हरिपाठ एकीकडं महाराज म्हणतात हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र हो येते त्याचा दोन शब्द आहेत हरी म्हणून त्या दोन शब्दावर विश्वास ठेवून आपल्याला खूप गरज आहे नामस्मरण करण्याची हरीचं नामस्मरण करण्याची खूप गरज आहे कारण हरीचं नामस्मरण केल्याशिवाय अंतःकरणातला संसाराचा हरणच होत नाही आणि सगळे जीव संसारानं बेजार आहेत कशानं बेजार आहेत संसारानं बेजार आहेत ज्याला आहे ते बी बेजार आहे आणि ज्याला नाही ते कारण ज्याला आहे तो थोडा वाटतो मायेचं दोन लक्षण आहेत मायेचे पण ज्याची स्थिती असेल उंचातल्या उंच माणसाची अशी गत आहे ते कमी वाटतं आणि नाही त्याचा हरिप वाटतं जे जवळ नाही ते प्राप्त करावं वाटतं अशी भिकाऱ्या प्रश्नावर 30 कंडिशन आहे ते कमी वाटतं आणि नसलेल्याचं कौतुक वाटतं म्हणून ते सारखं धडपड करीतच असतं पण लहान लेगाव काही ना तरी ध्यानात घ्यायला पाहिजे की याच्याकडे इतकं मोठं असून जर हे बेजार आहे मोठाल्याकडे पाहिजे की इतकं असून तर हे बेजार आहे यायची इतकं तर आपल्याला होत नाही मग कोण बेजार व्हायचं नाही का या स्थितीत शांत राहण्याकरता काय इलाज आहे आणि तो इलाज एक साधू संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होऊ शकतोय म्हणून आपल्याला जे हवंय ते व्यवहारामध्ये नाही नीट लक्ष दिलं पाहिजे त्याने कीर्तन समजून घ्यायला संतांची भाषा समजून घ्यायला फार थोड्या काळात समजू शकते थोडे आहे दोनदा म्हणतात ना चित्त सहाय्य झाली आपल्या चित्तामध्ये संसार बसलेला आहे ना संसारात चित्त असावं का चित्तात संसार असावा कोणी बी सांगा संसारात चित्त का चित्तात संसार बरा आहे का संसारात चित्त आपल्याला बरं आहे उदाहरण सांगतो मी आरबळ्यांसारखं करू नका पाण्यात नाव असावं का नावात पाणी असावं काय हरकत पाण्यात नाव असली तर काय हरकत पण नावात पाणी नसावं चित्तात संसार असावा का संसारात चित्त असावं मी इंग्रजीत सांगायला होते चित्तात संसार असावा का संसारात चित्त असावं अवघड वाटतं आपल्याला आताच उदाहरण सांगितलं मी की नावेत पाणी असावं का पाण्यात नाव असावं काही लोक आले पाण्यातून आता हे नाही आल्याचे आले बरोबर त्या नावेत पाणी होतं का पाण्यात नाव होती पाण्यात नाव काय करत संसारात चित्त असलं तर काय हरकत नाही चित्तात संसार नसतो ज्ञानोबा म्हणतात ना आसोणी संसारी करणं हे आज काय हरकत नाही आसोणी संसारात चित्त असलं काय हरकत नाही आणि चित्त संसारात असलं तरी त्याला मानता होत नाही कारण संसारात चित्त असलं पूर्ण ठेवता येतं आपल्याला संसारातलं चित्त असलं तरी काही हरकत नाही चित्तात संसार नसावा चित्तात संसार असला तरी तो कीर्तनात राहत नाही तो ऐकणारा त्याच्या चित्तात काय असतं त्या वाटतं कधी आवडतंय ते चित्तात हे काय हे बसन का तरी हे इथे मांडी घालून जरी बसला तरी हे बसायला का बसायला नाही का म्हणून हे चित्तात बसण्याकरता संतांच्या संगतीची गरज आहे आणि आपल्याला रात्रंदिवस जे आपण लुसलुस करतो सुखा करता ते सुख संपत्तीमध्ये कुठं नाही कोणत्याच संपत्तीमध्ये कोणत्याच वैभवामध्ये सुख नाही बरं हा संपत्ती असेल तिथं नाही का राजकारणातल्या शिगावर जर गेला माणूस तर संपत्तीत जाईल पण सुखात नाही तिथं संपत्ती असते का सुख आणि आपल्याला संपत्ती पाहिजे का सुख फक्त इमानदारीने सांगा काय पाहिजे ती संपत्ती जवळ करायला आपण सुखा करतात का संपत्ती करता सुखा का तुम्हाला पोरग सुखा करता पाहिजे का पोरा करता कशा करता पाहिजे पत्नी कशा करता पाहिजे तोच पोरगा जर उद्या प्रतिकूल झाला तर आवडत नाही एक उलटा एक असला तरी सुद्धा तीच पत्नी रूपवाने गुणवाने पण प्रतिकूल झाली तर कुठं आवडते अनुकूल आहे म्हणून आवडाली का लई छान दिसती म्हणून आवडाली अनुकूल आहे म्हणून आपल्या स्वभावाचे अनुकूल आहे म्हणून आवडते तिच्या सुद्धा आपण स्वभावाचे अनुकूल असलं तर आवडतो तिला आपण सुखा करताच आवडतो पत्नीला आपण सुखा करता आवडतो आपण कशा करता गेली सुखा करता तिनं आपल्याला कशाला ओरलंय सुखा का एकमेकाला माळी घातल्यात कशा करता सुखा करतात आता तिनं ज्या अर्थी आपल्याला माळ घातली सुखा करतात त्या अर्थी तिथे जो काय नव्हतं
काय नव्हतं तिच्याजवळ. आज तर तिने माळ घातली असती का? आणि तुम्ही बी तिला वरलंय, तिच्या गळ्यात माळ टाकली सुखा करता का दुखा करता? म्हणजे तिच्या करता जर तिच्या गळ्यात जर माळ टाकली सुखा करता म्हणजे सुख तुमच्याजवळ नव्हतं. तिला तुमच्या गळ्यात सुखा करता माळ टाकली म्हणजे तिच्याजवळ काय नव्हतं. आता दोघं बी दुःख्यात दुःखी भेटले का सुख्यात सुखी होते? इकडे असं का नाही. तिनं तुमच्या जवळचं गबाळा बघून माळ घातली का तुमच्याकडे बघून घातली? बिगर गबाळ्यात आवडतो का? बिगर सगळीच आवडतो का? नाही आवडत. म्हणजे दोघांना सुखाची इच्छा होती, दोघांजवळ सुख नाही. आता हे दोन एकमेकाला भेटले हे ना उघड्यापाशी आणि शरीरात मजा गेलं का असं झालं ते बा. आणि हे दोन एकत्रित आले आणि जे जोमान संसार सुरू झाला दोघातून एक तिसरंच निघलं. आता ते दुःखातून निघले का सुखातून? दुःखातून निघले. आता तुम्हाला पुढं काय देणार ते वाटते सुख देवा कसं ते दुःखाच्या गजाटीतून निघले रे ते काय देणार? दुःखात देणार आहे ना. म्हणून हे जर संतांचा संग केला तर हे लक्षात येऊ शकतात. काहीच करू नये, फक्त संतांचा संग करावा. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात देवाला, तुकोबाराय म्हणतात अखंड दया तुझी प्रीती मज दे दयाची संगती मग मी कमळापती तुझबा नानी कंठाळा पडोनी राहील जग व्यवस्थित ओळखू आलं किंवा जीव व्यवस्थित ओळखू आला किंवा देव जर व्यवस्थित ओळखू आला तर ते देवाला अशी प्रार्थना करतो, देवा मला नेहमी तुझ्या संग असणाऱ्याची प्रेतली त्याचा मला संग दे. खुशाल पडून राहील, काही मागायचं बी नाही, काही करायसारखं तरी काय, मागायसारखं काय. तुझी शपथ आहे. कोणाला म्हणतात देवाला तुझी आन का विठोबा न मागे न करी काही तुम्ही आम्ही पिढो जाणे. देवाला म्हणतात तुम्ही आम्ही पिढो जाणे तोही वारती तयाने बैसलो धरणे हाका देत. देवा तुम्ही ना आम्ही त्याच्याला बेजारेत, आम्ही बेजारेत संसार मागून मागून, तू बेजारे संसार तो हातात नाही म्हणून. दोघं बेजारेत तरी मागणारे संसार मागतात का देव मागतात? संसार जोरानं भक्ती चालू आहे, लोक खाऊ भक्ती करायला मागायला गेले काय का देव पाहत मागण्या करतात. हे मागत पण त्याच्या हातात काय, ते तिकून अवघड हे तिकून अवघड. हे मागू मागू बेजार त्याच्या हातात जे येते हे मागत नाही, आणि त्याच्या हातात जे येते हे मागत नाही, आणि हे मागत होते ते त्याच्या हातात नाही. दोन्ही अवघडे काही. देवाच्या हातात खूप द्यायला लय मोठं आहे, पण तो हे मागत नाही, आणि जो मागत होतो त्याच्या हातात नाही. कारण संतती आणि संपत्ती ह्या दोनच गोष्टी पाहिजेत ना आपल्याला येऊन जाऊन. काय पाहिजे? दोनच गोष्टी पाहिजेत, आणि त्या आपल्या आदर्शात आहे. संतती आणि संपत्ती आपल्या आदर्शात ठरलेले,
तुम्ही देवाचे कितीही उपवास केले तुम्हाला संतती शिल्लक होणार नाही, मनाप्रमाणे होणारच नाही, शिल्लक बी होणार नाही. देव कोपला तरी जी होणारी ते होणारच. तुमच्यावर देव जरी कोपला ना तरी तुम्हाला होणारी संततीला अडथळा येईल का? देव कोपला तरी भेटणाऱ्या संपत्तीत अडथळा येऊ शकत नाही. त्याच्या हातात काहीच नाही, देवाच्या हातामध्ये काहीच नाही. अदृष्टाच्या बाऱ्यामध्ये, मोक्षाच्या बाऱ्यामध्ये त्याच्याकडे खूप आहे. तुकोबाराय म्हणतात, लक्षात घ्या, तुकोबाराय काय म्हणतात की नाथाने सुद्धा लिहिले हरिपाठामध्ये. नाथ महाराज म्हणतात हा देवाला विनंती करा. एकीकडे हरिपाठामध्ये म्हणतात की इच्छावे ते जवळी हरीचे मग सर्व नारायण देतो. हरीच्या चरणाची इच्छा करा, परमात्मा सगळं देतो. पण जीवाला जी हवंय ना ते उत्कृष्ट सुखच हवंय. कुणाला बी हवंय, कुणाला बी काय हवंय, सुखच हवंय. कुणाला काहीच नको. आज पत्नी नसेल, पत्नी आवडत असेल, घर नसेल, घर आवडत असेल, मुलगा नसेल, मुलगा आवडत असेल, संपत्ती नसेल, संपत्ती आवडत असेल, ती सुखा करताच आवडते. कशा करता आवडते? सुखा करता. आणि त्या सगळ्या भानगडीमध्ये सुख नाहीये. या सगळ्या भानगडीमध्ये सुख नाहीये, कुठंच सुख नाही. जगामध्ये सुख नावाची वस्तूच नाही. नुसतं कोळदाठण शब्द आहे जगात सुख म्हणून. जगामध्ये सुख नावाचं जे काही शब्द आहे ना, कोळदाठण आहे, कुठंच नाही. सुख नाही कोठे संसारामध्ये. उकत बेजार होऊ नका, हाव भरे होऊ नका, हाव भरल्यासारखं करू नका. आणि तुम्ही जरी हाव जास्त भरल्यासारखं करू लागले तर तुम्हाला सुख तर मिळणार नाही, पण मिळतं दुःख मिळतं. त्याच्यामध्ये दुःख बांधवडी हा संसार सुखाचा विचार अजिबात कुठंच नाही. घ्या म्हणून संसाराच्या नादी लागावं, पण सुख करता नाही, गरजे करता. संसाराच्या नादी गरजे करता लागावं का सुखा करता? तुम्हाला पोरगा गरज भागवायला पाहिजे का सुखवायला? आणि तुम्ही समजता सुखा करता, धोरण चुकायले ना. पैसा गरज भागवाय करता चांगलं आहे का सुखा करता चांगलं आहे? गरजे करता. गरजेला जास्त लागत का हौशीला? आज लोक गरजेनं बेजार आहेत का हौशीनं? हौशीनं जास्त बेजार. हा, हौशा जास्त बेजार हौशीनं का गरजेनं? गरजेपुरतं सगळ्यांना दिलेलं आहे ईश्वरानं. गरजेपुरता सगळ्यांना दिलेलं आहे, पण ते सगळ्याला दिलेल्या वस्तूवर जीव शांत नाही. त्या जीवानं तो दिलेला पसारा लक्षात घेतलाच नाही. तो दिलेला पसारा माईक आहे, खरा नाही. आणि त्या माईक पदार्थाला माईक म्हणून ओळखायचं. आणि तुम्ही जर शुद्धीवर आले, संतांचा जर संग केला, माईक पदार्थ सुद्धा हरिरूप दिसला पाहिजे. ही शक्ती तुमच्या मनुष्य आहे. माईक पदार्थ सुद्धा हरी दिसला पाहिजे. माईक पदार्थ हरी वाटला पाहिजे. माईक पदार्थ हरीचे. जो समोर आलाय का तो हरीचे. पण आता आपल्याला समोर आलेला जे जे दृष्टी दिसते ते रूप वाटतं का? जे जे दृष्टी दिसते ते हरी रूप वाटतं. जे जे दृष्टी दिसते ते रूप दिसते. हा वाट. जे जे दृष्टी दिसते ते हरिरूप वाटलं पाहिजे, नाही का? विपरीतच समोर आहे की नाही आपल्या. जे जे दृष्टी दिसे ते रूप नाही, हरिरूप येते. पण ते हरीच विपरीत रूपाने दिसायला. आपल्या समोर जग आहे, ते जग परमात्मा आहे. जग काय आहे? आत्ता परमात्मा आहे. तपश्चर्या केल्यावर नाही. वारकरी संप्रदाय इथं तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. सगळ्याला माना हलवावं लागतात की आत्ता दिसणार हरी. दिसणार काय आहे? हरी आहे. मग ते काही बी दिसो, ते हरी आहे. आणि हे आपल्याला माहीत आहे, पण आपण भांबावून गेल्यामुळं आपल्याला काही सुधरा. भांबवलेली स्थिती एक वेगळीच असते. बघा, आम्ही आषाढीला गेलो, 4-5 वर्षाची गोष्ट आहे. आमच्या इथं जुने वारकरी होते. त्यांचा नेमक्रम पंढरपूरला गेले ते की कधीच पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जात असत. चंद्रभागेचं स्नान, चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा हा त्यांचा नेम. आणि प्रदक्षिणा घालायची हा त्यांचा नेम. 5 दिवस त्यांनी तेच करायचं. आणि 8 दिवस राहायचं. यात्रा संपल्यावर निवांत परमात्म्याचं दर्शन घ्यायचं, रांगेला लागायचंच नाही.
असा त्यांचा क्रम. मग आम्ही एक दिवस एकादशी होती आणि एकादशीला आषाढीला आम्ही चंद्रभागेमध्ये स्नानाला आलो. समोर सरळ पांडुरंगाच्या नामदेवरायाच्या पुंडलिकाच्या पाठीमागं आम्ही थांबलो असताना एक नागपूरची बाई होती बघा, खूप श्रीमंत बाई. प्रत्येक बाई श्रीमंत होती, पण तिच्या अंगावर सगळे दागिने, अगदी सोन्याच्या बांगड्या सुद्धा, एवढं वैभव घेऊन ती पंढरपूरला आली. कारण त्यांची लक्झरी तशी होती, सगळ्या श्रीमंत लोकांचीच होती. आणि ते सगळे लोक तसं तापात चंद्रभागेला सकाळी स्नानाला आला. आणि स्नानाला आल्यानंतर स्नान करून सगळ्या महिला, सगळे पुरुष मंडळी पांडुरंगाच्या सरळ असं त्यांचे तिकडं नागपूरकरांचा मठ पांडुरंगाच्या पाठीमागच्या रोडला आहे. त्यांना त्या तिकडं जायचं. मग इकडून जाऊस तर ते सरळच निघले. पण आता नामदेव पायरीच्या समोरचा जो मोठा रोड आहे ना, त्या रोडवर आल्यानंतर एकदम अशी गर्दी आली इकडची. एकटीच बाई मागत दबल्या गेली, सगळेच बाहेर पडले. जसं गेले त्या मागच्यांना काय माहित नाही, ही मागत थांबलेली, मागची मागत थांबली. हा म्हणतात त्या बऱ्याच लांबल्या नामदेव पायरीचं ते बरंच अंतर आहे रोडचं. त्या गेल्यानंतर ही आरवळली, गर्दी म्हणतात एकादशीची खूप. आणि आरवळ्यानंतर तिकडून लोक आल्यावर थोडीशी ढील झाल्यावर ती बाई अशी थरथर का, अंगावर सोनं होतं तिच्या, थरथर कापाली. त्या हातावर तिच्या साडी टाकलेली पिळून, त्याने बर्गर टाकलेलं आणि काही अंडरवीट टाकलेलं त्याच्या घरच्या माणसाच्या, थरथर कापाली. काय झालं बाई तुम्हाला? ती म्हणली आमची माणसाची देव. कुठल्या तुम्ही? आम्ही सोयाचे नागपूरचे म्हणे. ते काही हरकत नाही, घाबरू नका. तुम्हाला नागपूर करायच्या वाड्यात उतरला ना तुम्ही, तिथे नेऊन घालतो म्हणलं. आम्ही दोघंच होतो. तिला आमचा आश्रय केला. तिला वाटलं एक म्हातारं हे आहे, पण हे जरा असं आणि हे आहे चोरून, पण हे म्हातारं बरोबर आहे. त्या म्हाताऱ्याच्या हातात वारकरी पताका गळ्यामध्ये टाक, आश्रय घेतला. बाबा मला कसं करून माझ्या वाड्यापर्यंत पोहोचवा. पण भरोसा बसा ना की हे पोहोची देईल का? नागपुराकारचा वाडा म्हणून दुसऱ्याच वाड्याकडे नेलं तर काय करता? भांबवली होती का स्थिर होती? भांबवून गेली होती. आणि भांबवून गेलेली, आमच्या मागं चल काही मागं पाहिजे, आमच्या मागं चल काही मागं पाहिजे. चलता तिच्या हातातली साडी, भारी साडी होती, ती साडी पडली पायात, घोटाळी. पण तिला घोटाळलेली साडी पण घोटाळीमुळे वाटणार. घोटाळलेली साडी घोटाळी म्हणून वाटना. मी बघितली, म्हणलं ताई ती साडी बघा ना तुमची. हो म्हणली. मग पुन्हा ती उठलून झटकिली. पुन्हा आता मी तसं घाबरू नका, तुम्हाला बिलकुल तुमच्या वाड्यामध्ये आम्ही नेऊन सोडू. आता तिचं आमच्यावर बी लक्ष नव्हतं की, कारण हे खरंच चोर आहेत कसं वारकरी हे सुद्धा तिला वाटत नव्हतं. भांबवल्यामुळं देव सुद्धा देव वाटत नाही, संत बी संत वाटत नाही, आणि जग खरं वाटले शिरा. भांबवून गेली. आम्ही तिला प्रदक्षिणाच्या रोडला नेऊन समोर वाड्याच्या समोर गेल्याबरोबर, हे तुझा वाडा आहे का? म्हणजे हो बाबा हो. आमच्या म्हाताऱ्याला मला हाताला धरलं, वाड्यात चला वाड्यात. काय करते वाड्यात? जाईल तू. नाही म्हणे बाबा, तुम्ही थांब घातली ना, पांडुरंगापेक्षा बी तुम्ही मोठे. मला कुठं आणून घातलं? मी भरलेली दागिन्याची म्हणली. मला कोणीही लुटू शकत होतं. या गर्दीत वर पडलं असतं तर काय करता आलं असतं? आरडून बोंबलून. लक्षात घ्या. पण ती आतमध्ये गेल्यावर सगळ्या मुलांनी बाहेर या, ते सुद्धा तिकडे पळाले बाई बघायला. मग त्यांनी लगेच ताबडतोब सांगितलं की बाई सापडली. आम्हाला आत बोलून ते आम्ही म्हणतो तू आमचं दर्शन घेऊ नको, देवाचंच घे, पण असं भांबवल्यासारखं आणि होऊ देऊ नको. पण आता तीच एकटी अशी एक आहे, सगळे तशी. तिच्याकडे काय बाहेर सगळेच असे भांबवलेले, देवापाशी आलेले बी भांबवलेलेच. भरोसा कुठे देवाचा नाही का? घरच्याचा भरोसा वाटू नाही का देवापाशी आल्यावर? घरच्यांचा भरोसा आता नाही. तुकोबाराज म्हणून जाणे, भरोसा काय आता, भरोसा काय आता.
भरोसा नाही बाबा. खूप लोकांनी हाडाची कावड्या केलेत. 100 50 एकर जमिनी त्यांनी गवळून त्यांच्या पुढची स्थिती अशी बिकट आहे. त्यांना मुलं बाळा विचारित नाहीत हो, आणि सुद्धा विचारित नाही. काय भरोसा देवा मला यांचा. भरवसा काय आता कोण आणि यावर चित्ता. आणि माझी अशी दशा झाली बघ, मी यांचा आधार सोडला. तैसीच झाली कीर्ती तया मज बहुता, म्हणून तुला मी हाका मारतोय देवा. म्हणून मारी हाका सोवी पावी पुण्यवंता, लागली भूक थोरी तूच कृपाळू दाता. मला जे सुखाची इच्छा आहे तूच पुरवणार आहेस. आणि बघ देवा, मी जेव्हापासून यायचा संघ सोडलाय तेव्हापासून तू ही विनंती करतो, पण तू लक्षात नाही माझ्याकडे. बाकी तो करू ना का जैसा सांडीला ठाव. लक्षा बाकी तो करू नका. कधीपासून जैसा सांडीला ठाव, न भरेची पोट कधी नाही निश्चळ भाव. हिंडता भागलोगा लक्ष 84 गाव, आणि भरोनी राहिलोगा आजी वसंता ठाव. देवा, मी ह्या असणाऱ्या दिशेवर ठामे, तू लवकर ये आणि मला दान दे. परमात्म्याला अशी विनंती केल्यानंतर परमात्म्याला कुणी कुठून यायचं नसतं, तिथंच असतो परमात्मा, तिथंच असतो नाही का. महाराज म्हणतात ना की एके ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, काय म्हणतात, कैचा दुरी अंतरी असे भूपाळ्यामध्ये वर्णन आणि प्रगट व्हायला परमात्मा दूर आहे का पहा, झेपत नाही आपल्याला. परमात्मा दूर आहे का दुसरा आहे? परमात्मा दूर आहे का दुसरा आहे? दूर तर नाहीच, पण दुसरा सुद्धा नाही आपल्याला झेपत. भगवान लिहितात, ज्ञानोबराय वर्णन करतात, तया स्वांत कर्ण जिता सकळ काम को शांता, तया परमात्मा परोता दूर नाही. लक्षात घ्या, म्हणजे महाराजांना दूर नाही, दुसरा सुद्धा नाही, तोच परमात्मा आहे. पण त्याला तो परमात्मा वाटत नाही, तो शरीर वाटतो. एकच ब्रह्म आहे, ध्यानात ठेवा. ओतप्रोत सगळीकडे एकच ब्रह्म आहे, आणि ईश्वरही तेच आहे, आणि जीवही तोच. आपल्याला झेपत नाही का ओपत नाही? ओपत नाही म्हणायला लाज वाटायची. ओपत नाही, कशी बी बाई असं त्या दागिने घातल्यावर ओपत नाही पडेच का काय? कोण तिला दागिने आवडणार नाही तर कोण ती शोभणार नाही का? ओपत नाही का झेपत नाही? झेपत नाही म्हणायला बी लाज वाटायला पाहिजे. एवढा मोठा संसार झेपलाय, परमात्मा झेपत नाही म्हणायला बी लाज वाटायला पाहिजे. ओपत बी झेपत, पण हे कीर्तनात झोपत नाही का? ओपत नाही का झेपत नाही? ओपत आहे, झेपत बी नाही लाजे. बरं, कारण आपण ईश्वराचं नामस्मरण करीत नसल्यामुळे आपलं अंतकरण अशुद्ध आहे, आणि अशुद्ध असल्यामुळं मी माणूस वाटतो, आणि जे जे दृष्टी दिसत ते वाटत. मी माणूस वाटणं बंद व्हावं, कारण जीव माणूस नाहीये. जीव आहे पण माणूस नाही. जीव मनुष्य देहात आहे ना. आता का माणूस आहे तो? आता हे कीर्तन माणसं ऐकायलेत का? नाही. आता हे कीर्तन माणसं ऐकतच नाही, कारण माणसं कधीच ऐकत नसते. माणसं शरीर आहेत का? हे मुर्दार आहेत. आता
याच्यातले पैसे जाऊ राहू दे याच्याजवळ कचून, फक्त श्वास बंद झालं की डेड बॉडी मध्ये का म्हणते श्वास बंद झाला कीच त्याला श्रीमंत म्हणतात का डेड बॉडी म्हणतात. आता डेड बॉडी पैशामुळे का हवामुळे नाही का पैशामुळे नाही, हवामुळे. किती हवा महत्वाची, हवाकडे कुणाचं लक्ष आहे आता नाही का. सगळा झोप कशावर आहे आता, श्वासावर झोप आहे सगळा. आता सगळं जे घोघो लागायचं कशामुळे लागायले, फक्त श्वासामुळे. ते श्वास किती आहेत माग हे कोणी सांगू शकत नाही. आणि ते श्वास चैतन्य नाही, त्या श्वासाच्या आधारावर जे शरीर आहे ते बी चैतन्य नाही. तो श्वास आणि ते शरीर ज्या मनात कळतंय ते मन बी चैतन्य नाही. ज्या इंद्रियाने काळगोरा उंच ठेवणं अनुभवाला यायले त्या इंद्रियांना बी कळत नाही, आणि ज्याला कळतो तो मात्र जीव नाही. पण या सगळ्या गठ्ठ्याला मी समजतो म्हणून त्याला नाही जीव म्हणावं लागतं. तो जीव नाही, त्याला जीव का म्हणावं लागतं. भगवान अर्जुनाला सांगत असताना अर्जुन म्हणतो देवा तू त्यालाच ब्रह्म म्हणतोस, कधी कधी त्याला आत्मा म्हणतोस, कधी ईश्वर म्हणतोस, कधी जीव म्हणतोस. हे असं घोटाळ्यात बोलू लागला. आधी तर आम्ही घोटाळ्यात पडले आणि तू पुन्हा घोटाळ्यात बोलत तुम्हाला जास्तच घोटाळा वाढेल का कमी होईल आमचा. देव म्हणले तू घोटाळ्यात पडलेला असल्यामुळे तुला घोटाळ्यासारखं वाटले, घोटाळ्यासारखं काहीच नाही. म्हणून ते म्हणल्यावर घोटाळा काढावा का घोटाळ्यात राहावं, घोटाळा काढता यावं माणसाला. दारिद्र्याचे नाव घालावं का काढावं. दारिद्र्याचे नाव गेल्यावर बरं वाटतं, श्रीमंत असून का बरोबर वाटत नाही. किती चावट आहे कसं मोकळा होईल. दारिद्र्याचं नाव निघाव का ना रेशील लागाव, निघाव. पण ह्या श्रीमंताने दारिद्र्य लोकांना अडचण केली कसं बऱ्याच लोकांच्या गेला. तसं जीवाच्या ठिकाणचं जे दारिद्र्य आहे का त्याला मी व्यवस्थित कोण आहे न कळणं हे त्याचं दारिद्र्य. खरं दारिद्र्य जीवाला जीव कोण आहे हे कळत नाही. अहो काय जीव आहे, जग आहे ना आपल्या समोर, जगापेक्षा जीव मोठा आहे. कोणाला बी कळतं त्या आमच्या मावल्या खोडून पण करतात, त्यांना सुद्धा लक्षात येतं की जगापेक्षा जीव फार मोठा आहे. जीवामुळे जगत का जगामुळे जीव, कोणाच्या ध्यानात नाहीये. आपल्यामुळं जगत आहे, लक्षात घ्या. जीवामुळं जगत, जीवामुळं देव. देव सुद्धा जीवामुळंच आहे. देवामुळं जीव का जीवामुळं देव. जीवाच्या भावानं देव आहे. भावेविना देव नकळे निसंदेह. पण तोच देव सद्गुरु शिवाय कळत नाही. गुरुविना अनुभव कसं काय कळणार आहे नाही का. म्हणून भावानं देव, भावानं भक्ती. लक्षात घ्या कशाला बी भाव दिलाय आपण. भाव कशाला दिला नाही म्हणून आपण बेभाव आहे. काही ठुलं नाही जवळ, कशाला बी भाव द्यायला लागला. नाही तर जीव हा सच्चित आनंद रूपी. यानं काय केलंय, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी बद्दल लिहितात सर्व विखुरले गेलं याचा जवळ. सच्चित आणि आनंदपणा हा याचा स्वतःचा आहे, कुणाचाच नाही. स्वतःचा आहे. आणि जरी तो स्वतःचा असून त्या स्वतःच्या स्थितीवर नसला तरी त्याला ते हस्तगत करण्याकरता देवानं आपल्याला अधिकार दिलेला आहे असं नाथांनी भागवतात लिहिले. मनुष्य देहाचे विज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकन निधना. एवढा अधिकार माणसाच्या हातामध्ये. मग तो कोण्याही जातीचा असो त्याला ब्राह्मणच लागल अशी अडचण सुद्धा ठेवलेली साधू संतांनी. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर, पुन्हा आदी करून वेश्याही. काय अधिकार आहे माणसाच्या देहाचा. पण माणसाच्या देहाचा अधिकार जीवाच्या लक्षातच नाही. जीवाच्या जीवच लक्षात नाही तर देह का लक्षात येईल नाही का. याचं लक्ष बाहेर आहे का, सगळं आत आहे का बाहेर, सगळं हात आहे याचं लक्ष बाहेर. तुमचं अंगच एक आहे का बरी. हीच तरी अंगड्याला करता का बनीला. जास्त जवळ काय तुमच्या अंगडे खरं सांगा. बनील पान सगळ्याच्या कडून असा वास यायला अंगडे रोज धुतेत का बनील असतील रोज. पण जास्त चिटकून कोणी आपल्याला त्याच्यावर लक्ष पाहिजे. त्या बनिलीच्या बी आतून त्वचा आहे ती स्वच्छ पाहिजे. त्याच्या आत रक्त आहे अगदी स्वच्छ ठेवावं ते रक्त.
प्रसन्न ठेवावं लागतं, मन प्रसन्न राहत असतं. या असं आहारापासून त्याची सुरुवात लक्षात ठेवा. नंतर मनामध्ये ताकद येते. त्या ताकदीच्या जोरावर मनुष्य देह काय आहे, इंद्रिय काय आहेत, मन काय आहे, श्वास काय आहे, जीव काय आहे, जग काय आहे, हे सगळं कळायला लागतं. आणि सगळं कळायच्या नंतर त्याच्या लक्षात येतं की बाकीचं जे दिसणार आहे का ते जग नाही, ते देव. तुम्हाला एक वाक्य तुकोबारांचं आठवतं का? जागता जगदेव. कुणाला? जो जाग आहे त्या जगदेव. हा, आम्हाला जग देव वाटेल का जग जग वाटेल? जग जग वाटेल. जग देव आहे. देवच जगाच्या रूपानं आपल्या समोर आहे. जग देवाच्या रूपानं व्हावं. जग देवाच्या रूपानं झालं की मग माणसाला अशी दृष्टी येते. त्याच दृष्टीचं वर्णन नाथाने अभंगाच्या पहिल्याच कड्यामध्ये आणि आपल्याला हे विचारानं घेता येईल. आणि विचारामध्ये जी शक्ती आहे ती इंद्रियामध्ये कमी आहे. आपण इंद्रियाच्या मागे बुद्धीच्या मागं नाहीतर आपण बुद्धीच्या मागं राहिलो तर आपल्याला आणि खरा निश्चय करता येईल. आणि आपल्याला बुद्धीच्या मागं राहायची सवय आहे. पण काही काही जागेवर, सगळीकडे नाही राहत. काही काही ठिकाणी आपल्याला इंद्रियानं अनुभवाला येऊन आपण खोटं समजतो. अनुभव येतो एक आणि समजतो एक, असं आपण कधी बऱ्याच वेळेला करतो आपण. मग तिकडं जर व्यवहारात असं करतो तर इथं का करू नये? सवय नाही की तुम्हाला? जर तुम्हाला तुमच्या जिन्याच्या पायऱ्या चढून जर वर जाता येते तर ह्या देवाच्या पाय दोनच्या चढायला काय रोग आला का? नाही म्हणलं मला जमतच नाही चढायला. जिन्याच्या कसा चढतो? तिथं जातो वर. मंदिरात कोण आहे? मला महाराज इतकं मोठं उंच आहे आणि पायऱ्यात मला चढतात आणि जिन्यात कसा जातो? तुला जर इकडे व्यवहारात जर बुद्धी पलटवता येते तर इथं का पलटवता येत नाही? विमान कोण बघित नाही आकाशामधलं? केवढं दिसतं विमान? छोटं दिसतं, अगदी ग्लास आहे एवढं. त्याच्या तडरावर किती बारीक असेल? जसं दिसलं तसं समजिलं का? दिसलं लहान पण समजिलं मोठं. आता इंडियाचं ऐकायलंय का बुद्धीचं? बुद्धीचं ऐकाय ते ग्लास आहे एवढं दिसत असलं तर त्याच्यात 200 माणसं बसलेली नाही का? इंद्रियाने अनुभव एक आहे आणि बुद्धीचा समज एक आहे. आता बुद्धी ऐकत नाही का इंद्रिय ऐकत नाही? आता बुद्धी ऐकत नाही. जरी एवढं दिसत असलं तरी पण त्याच्यामध्ये किती माणसं आहेत? 200 माणसं. 2 माणसं नांदेडहून मुंबईला चालले आणि गरीबीतले बिचारे कामाला चालले. मग ते बसले तिथून तपोवन गाडीने बसल्यावर तपोवन गाडी जे सुरू झाली तिथे औरंगाबाद पैसे गेल्यावर दुसऱ्या सोबत्याला मुलाला घेणं देणं आपले पैसे गेले 200 रुपये. तुम्हाला कसं काय? तुम्हाला तिकडे आपलं असं करायचंच नाही.
म्हणलं मग काय करायचं हे बघून म्हणलं काय झाड सण पळायले मग चांगलं झाड पाहतं म्हणलं मुंबईला म्हणजे झाडाला बसायचं तुम्हाला येडे पण नांदेडला नाही उभं राहिलं काय म्हणलं अरे मी उगाच पाहतो गाडी स्टेशनला उभं राहिली की हे थांबते मला पक्क माहिती ना गाडी थांबली हे मी थांबली काऊन म्हणू लागला तू झाडं पळल्याचा त्याला अनुभव येत होता झाडं पळतात याचा काय त्याला येत होता अनुभव येत होता पण ते पळत होतात का नाही आपण बघत नाही का आपण तसा निश्चय करतो का ते पळलेले अनुभवाला येतात का पळतात पण आपण तो अनुभव दाबला का तसा ठेवला रोगाला काय इंद्रियाचा अनुभव दाबायला नुसतं दाबला काय इंद्रियाने येणारा अनुभव दाबतात नाही का कोणाचं बी काही दाबायचं नाही याची नाही का इंद्रियाने काऊन दाबता येणार इंद्रियाला दाबा इंद्रियांचे मालक व्हा इंद्रियांचे धनी झालो को साई भगवान हा इंद्रिया सवडी लपू नको एकीकडे महाराज म्हणतात आणि ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात ए धने नवया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण ही आकडी जे अंतकरण म्हणून भ्रमे का भ्रम आहे इंद्रियाने याला कव्यात घेतलेलं आहे अंतकरणाला आणि हा अंतकरणाच्या कव्यात गेलेला असल्यामुळं नाही जाणं इंद्रिय जे जे म्हणती ते तेच जे करीती ते तरलीच न तरती भवसिंधू म्हणून इंद्रिय कव्यात घ्या इंद्रिय कव्यात घेतले ना तुम्ही संतांच्या संगतीत त्याला कुठे बी जाऊ द्या लक्षात घ्या इंद्रियांच्या संगती पसरू होत बसे मती स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी मग निष्कलंक गहन उपजेला ज्ञान त्याने निचाडे होईल मन अपैसे तुझे अर्जुनाला ते उपद करतात ज्ञानोबराय म्हणतात निचाड झालं पाहिजे मन पण मन कधी निचाड होईल पुढच्या वस्तू व्यवस्थित जर ओळखू आल्या तर पुढच्या वस्तू आहेत खोट्या आपल्याला वाटतात खऱ्या आणि याचा अनुभव आपल्याला सगळ्यांना येतो त्याच अनुभवाकडून आपल्याला या थोडस चिंतनाकडे लक्ष द्यायचं एकदा भजन करा विठ्ठल अनुभवाचं ज्ञान पाहिजे आपल्याला सगळ्यांना स्वप्न पडतात ना बाहेर नाही झाला सगळ्यांना स्वप्न पडतात सगळ्यांच्या आडत तिकडे काढतो बरोबर लहान लेकरू म्हणून ध्यानात घ्या सगळ्यांना स्वप्न पडतात कोणाला पडत नाही स्वप्न सगळ्यांना स्वप्न पडते सगळे बघतात स्वप्न बघतात स्वप्नातला हत्ती डोंबऱ्याच्या खेळामध्ये आला होता मग स्वप्नातला हत्ती डोंबऱ्याच्या खेळामधला कोणी कोणी बघितला सगळं गाव जमा झालं हत्ती बघण्याकरता आणि तो हत्ती दोरीवर नाचत होता दोरीवर पोरी नाचत असेल का हत्ती पोरी नाचलेलं बघितलं पण तो हत्ती दोरीवर नाचत होता आणि डोंगरीने असा रस्त्यामध्ये आणल्यानंतर सगळे लोक बघू लागले कोणाला हत्तीला बघू लागले दोरीवर आणखी चढवला नाही मग सगळे लोक बघू लागले आणि लोक बघू लागले एक जण म्हणू लागला मी बघितलाय माझ्या भावना बी बघितलाय आणि सगळ्या गावांना बी बघितलाय कोणा बघितला तो हत्ती स्वप्नातला हत्ती कोणी कोणी बघितला सगळं गाव होतं बघायला याचा भाऊ बी ह्यो बी होता तोच होता एक तोच होता प्रत्यक्ष त्यानं हाती डोळ्यानं पाहिला का कानानं डोळ्यांनी पाहिला का त्यांना का कानानं पाहिला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला त्यांना हत्ती आता तो हत्ती सकाळी राहिला नाही का तो हत्ती सकाळी राहिला नाही पण आता तो हत्ती प्रत्यक्ष पाहिला का कुणी सांगा वांगीनं बघितलाय प्रत्यक्ष पाहिला आता तो सकाळी आहे का मग तो जर खरा असायला तर सकाळी राहिला हत्ती पाहणारा सकाळी राहिला का नाही हत्ती पाहणारा राहिला का नाही स्वप्नातलं कोण कोण राहिले सकाळच्याला पाहणाराच राहिला आता पाहणाराच राहिला आणि पाहणारा झोपीच्या आधी बी होता तो एकटाच होता झोप लागल्यावर बी होता स्वप्नात बी होता आणि आता बी
मग तो स्वप्नातला जो हत्ती बघितला नाही का? मग स्वप्नातला हत्ती खरा आहे का स्वप्नातला हत्ती पाहणारे डोळे खरे? ज्या डोळ्याने हत्ती बघितला ते डोळे आणि तो हत्ती एकाच मटेरियलचे होते का? डोळे कशाचे होते आणि हत्ती कशाचा होता? एकाच मटेरियलचे. ते मन सुद्धा त्याच मटेरियलचं होतं. लक्षात घ्या. आता तिथे डोळे होते का मन होतं का हत्ती होता का सगळे गावातले लोक होते? कोणीच नव्हता, हा एकटाच होता. आता या हत्तीचा अनुभव आला, बिगर हत्तीचा हत्ती कसा अनुभव येईल? हत्ती असल्यावरचा अनुभव येईल का बिगर हत्तीचा हत्ती अनुभव येईल? इंग्रजीत विचारायला काय उत्तर द्यायचं, चुकलं जमलं तर जमलं, येईल तर सर्व चुकलेले आपण धरून बसायचं. हत्ती बघितलाय आता उत्पन्न झालेलीच वस्तू बघता येते का उत्पन्न न झालेली? उत्पन्न झालेलीच बघता येते. हा आपल्याला अनुभव आहे. आता तो हत्ती बघितलाय, आता तो हत्ती खरा आहे का डोळे खरे आहेत का पाहणारा खरा आहे? लक्षात घ्या. तो पाहणारा मन तोच झाला होता, डोळा तोच झाला होता आणि हत्ती तोच झाला होता. याच्या ज्ञानानं हत्तीचा आकार धरला का हत्ती होता? ज्ञानानं हत्तीचा आकार धरला होता. खरं नाही? आता ज्ञानानं हत्तीचा आकार धरला होता म्हणल्यावर हत्तीच्या आकाराचं ज्ञान झालं का हत्ती होता? हत्तीच्या आकाराचं ज्ञान झालं. मग ज्ञानच होतं का हत्ती डोळ्यानं स्वप्न होतं? ज्ञानच होतं. पण अनुभव पाहिजे. स्वप्नाची ती विचित्र आहे ना, मीच झालो होतो नारायणा. लक्षात ठेवा. म्हणून ते स्वप्नातलं सगळं हात झालता. स्वप्नात बायको आली, ती सासऱ्याची मुलगी होती का? बिगर सासऱ्याची होती का? हात झाला होता. स्वप्नातलं जे जे असतं ते हा जीवच होत असतो. हा लक्षात घ्या. म्हणून स्वप्नातलं जे जे असल ते हाच होतो. तीच युक्ती इकडे राहायची. आता जे जे पुढे येतो हा जीव आहे, हा आत्माच आहे. आता पुढं दिसतं ते कोण आहे? हाच आहे. कारण कोणाला ज्ञान आहे पुढचं यायचं? आता आपण डोळ्यामुळे पुढं बघतो, पुढचं डोळ्यामुळे दिसतंय आणि शब्द कानामुळे ऐकू येतो. मागच्या वेळेला माऊली आम्ही दोघं जण येत होतो. ह्या म्हणण्याचं मला वाटतं मागं का पुढं करू. 2 मुलं कानामध्ये त्यांचे ते मोबाईलचं लावलेलं आणि व्यायाम करायला सारखं पळत होते, घामानं भिजले. माऊली एक फुटाण भरून त्यांना ते हारण देत होते. ते काय ऐकत ना, कारण त्यांचे कान बंद होते. माऊलीने त्यांच्या बरोबर गाडी घेतली आणि सांगितलं अरे कानातलं काढा. तेव्हा ते दच करेल. मग म्हणजे हो कानातलं काढलं ते. आता इतकं जोरात हारणं वाजून काय ऐकू येईन? कान बंद होते. आता आपली ही शब्दसृष्टी कानामुळे आणि रूपसृष्टी डोळ्यामुळे, गंधसृष्टी नाकामुळे, रससृष्टी जिव्हेमुळे आणि स्पर्शसृष्टी त्वचेमुळे. हे जग आहे का इंद्रियामुळे जग आहे का जगामुळे जग आहे? नीट ध्यानात घ्या. इंद्रियामुळे जग आहे पुढचं का इंद्रियामुळे का जगामुळे जग आहे? आता ते दिसायला लागलं. देव बी दिसत असल तरी इंद्रियामुळे दिसत. डोळे नसल्यावर जग दिसल का देव? काही दिसणार. कान नसल्यावर रामकृष्ण हरी ऐकू येईल का ओम नमः शिवाय? ओम नमः शिवाय मोठं आहे का कान मोठं आहे? भान मोठं घेऊ नका. डोळा मोठा आहे का दिसणारा रूप मोठं आहे? डोळा मोठा आहे. लक्षात घ्या. आणि त्या डोळ्यामधून वरती बाहेर चालली मन चांगलं असते. मनातून वरती डोळ्यातून बाहेर निघते. हा डोळा जर चांगला नसेल तर वरतीला बाहेर निघता येत. कान बाहेर असेल तर वरतीला कानातून बाहेर येऊन स्वप्नात शब्दाचा आकार धरता येत. नाक जर बाधित झाला असेल सर्दीनं तर ते गंधाचा आकार वरती बाहेर येऊन धरू शकत नाही. आता ती वृत्ती अंतकरणातून निघते, इंद्रियातून बाहेर निघते, जगाचा आकार धरते. कळायलं का कीर्तन? हा लक्षात घ्या. ते कळालं पाहिजे कीर्तन. आणि जर कीर्तन कळालं तर तुकोराम महाराज म्हणतात कीर्तन जर कळालं तर इतकं कीर्तन चांगलं आहे. कीर्तन चांग कीर्तन चांग द्वंदा म्हणजे महाराज. आणि काय म्हणतात? ऐकणारा हरिरूप होय अंग हरिरूप. लक्षात घ्या. इतकं कीर्तन चांगलंय. तो हरिरूप होतो का हरिरूपच होता हे ध्यानात येतं. तो माणूस रूप कवाच नाही पण समजतो भानगडे. म्हणून जी इंद्रियाद्वारे बाहेर वरती चालली आणि सगळं जग दिसायले ते डोळ्याला दिसायलं का मनाला दिसायलं का वृत्तीला दिसायलं? व्यवस्थित उत्तर द्या. हे बाहेरचं जग दिसतं ना हे डोळ्याला दिसायलं
का मनाला दिसायलं का वृत्तीला दिसायलं? कोणाला दिसतं? नाही, डोळ्याला दिसत नाही. अनुभव घ्या ना. कारण डोळ्याला दिसलं असतं. डोळा कुणाला म्हणता तुम्ही? अहो काही माणसाला असं डोळे. एक आडगाव आहे राजा, आडगाव बघा माजलगावच्या बाजूला. एक माणूस आहे महाराज, असा आहे की बिलकुल स्पष्ट आपल्यासारखे डोळे, अजिबात दृष्टी. त्यांना माझ्या दर्शनाला हाताला धरून आल्यावर मी म्हणतो डोळे चांगले, त्यांना काऊन हाताला धरून आले? ते म्हणजे चांगले दिसतात डोळे पण अजिबात दिसत नाही. आता दिसत नाही म्हणल्यावर डोळा आहे का मासाचा गोळा आहे? गोळा आहे मासा, नाही का? मग आता डोळा, त्या इंद्रिया डोळ्यामध्ये एक गोलक असतं बसवलेलं, त्याला इंद्रिय म्हणतात, है ना? आणि त्या इंद्रियाला कळत नाही. त्या इंद्रियातून सूक्ष्म, आता ह्या खिडकीतून बाहेर दिसायला की नाही, मग हे खिडकीला दिसायले का पाहणाराला? तितकंच खरे डोळ्याला दिसत नाही. डोळ्यातून बाहेरचं कळायलं का डोळ्याला कळायलं? डोळ्यातून बाहेरचं कळायले. खिडकीतून बाहेरचं दिसायलं का खिडकीला दिसायलं? ना म्हणजे खिडकीला येडायचं का खिडकीला? कव्हा दिसत? डोळ्याला कव्हा दिसत नाही. आता सुद्धा हे सगळं डोळ्याला दिसत. डोळ्यानं दिसतं का डोळ्याला दिसतं? डोळ्यानं दिसतं. डोळ्यानं दिसतं, डोळ्याला दिसत नाही. हा, लक्षात घ्या. आणि ती वृत्ती अंतकरणातून निघलेली आहे. आणि ती अंतकरणातून वृत्ती निघलेली बाहेर डोळ्याचा रूपाचा आकार धरते, हे मनात कळतं. इकडचा आकार धरलेला मनात कळतं, मनाला नाही कळत. लक्षात घ्या. डोळ्याला कळत नाही, मनाला कळत नाही. मनात कळतं का मनाला कळतं? त्या दिवशी तुम्ही काय बोलले राव? मनात आहे, मह्यात आहे म्हणतो तो. पुढे ना तुम्ही इतकं बोलायचं नसतं. त्याच्यापेक्षा 2 चापट मारल्या तरी बोलला. माराचे घाव बुजतात, बोलल्याचे घाव बुजत नाहीत. म्हणून तुम्ही इतकं बोलायचं नसतं. कुठे? मनात आहे. आता सगळ्यांचे पाठ आहे. पुस्तक मोठं आहे हरिपाठाचं. त्या हरिपाठाचं आणि पाठांतर केलेलं कुठे ते? आता बाबाच्या कमी आहे का पाठ? मधात साठा कुठे? मासात आहे का हाडा? नाही का? पाठ नाही. आत्म्यात आहे का ते? नाही. मनात आहे, पण मनानं ठेवलं का? नाही, आत्म्याने ठेवलंय. कुठं? मनात. त्यामुळं बातमी मोकळं सुटसुटीत आपल्याला कळायला पाहिजे. आणि याच्यावर ध्यान असल्यावर काय विषय रे कळायला? याच्यावर ध्यान नाही का ऐकणं निसतो? ध्यानच नाही याच्यावर. ध्यान द्यायल्यावर अवधान ऐकले देईजे, मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का? काय सामुग्री महाराज आपल्याला भेटलेला मनुष्यदेह, त्या मनुष्यदेहाची तुलना ह्या ब्रह्मांडाकडून होत नाही. सगळं ब्रह्मांड जरी एका पारड्यात टाकलं आणि कोणत्याही नीच जातीतला जरी देह असला मनुष्याचा, तो जरी एका पारड्यात टाकला महाराज, तर त्याचं पारडा जड भरत आहे. लक्षात ठेवा. तुकोबाराने एका भक्तांचं वर्णन केले अभंगामध्ये. हा, मैराळ जनक नावाचा भक्त होता. त्याचं कुळ वडील कोण होते हे त्याचा मेळ नव्हता. त्याची आई व्याभिचारी होती. हा, आणि तो ज्ञानोबारायासमोर चिंतन श्रवण करीत असताना ब्रह्माकार होत होता. ज्ञानोबाराने विचारलं, बाळ तुझ्या वडिलाचं नाव सांग. ते म्हणलं, बाबा मला माहित नाही, मी तुम्हाला उद्या सांगेल. मग संध्याकाळी घरी गेलं आणि आई विचारलं, आई बाबांचं नाव काय? आता तिला लाज वाटू लागली की कुणाचं नाव सांगावं. अनेकांचा संग केलेला बाई, डोळ्याला पाणी आलं. बाळ तुला कुणी विचारलंय? ते म्हणले, मला महाराजांनी विचारलं. डोळ्याला पाणी आलं. आल्यानंतर तुकोबाराने त्याचं वर्णन केले. मैराळ जनक कोण कुळ त्याचे, तरी महिमान तयाचे काय सांगू. असा देह या अधिकारावर येऊ शकतो. आमचे खानदानी आहेत पण पाणीच पळायचे नाही का? इथं धरून सांगतात आम्ही देशमुख आहे. आता देशमुख आहे का आकलीचे हुकाचूक आहे? जर देहाला मी समजित असेल तर हुकाचूक आहे का बरोबर आहे? अवघड आहे बरं. बोलण्याचा राग येऊ देऊ नका. लक्षात. त्या साधू संतांच्या बोलण्यात हित असतं जगत. त्या मावल्या लहान लेकरू जर उन्हात खेळत असलं तर त्याला म्हणतात, मेल्या सावलीत मर. आता ते उन्हात खेळलेलं बरं का सावलीत मेलेलं बरं? का बोलणं आहे का काय? आई आहे मला मेल्या पुढं मर. त्याच्यापेक्षा उन्हात खेळलेलं बरं आहे का सावलीत जाऊन मेलेलं बरं? साधू संतांचं बोलणं प्रेमळ असतं. साधू संतांच्या शिवीत सुद्धा आशीर्वाद भरलेला असतो. साधू संतांच्या शियामध्ये सुद्धा आशीर्वाद भरलेला असतो. लक्षात ठेवा. म्हणून संतांचं बोलणं इतकं बारकाईनं ऐकलं पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून जे जे आपण पाहतो ना, तर ते पाहतो ते डोळा पाहत नाही, मनही पाहत नाही, चैतन्यच पाहतं. चैतन्यच बाहेरचं पाहतो. ते बाहेरचं सगळं कुणाला माहिती आहे? डोळ्याला का मनाला?
चैतन्यालाच माहित, डोळ्याला माहित नाही, मनाला माहित नाही. चैतन्याला मन बी माहित आहे, चैतन्याला डोळा माहित आहे, आणि चैतन्याला पुढचे पदार्थ बी चैतन्याला ज्ञान येते. आता चैतन्य मनातून वृत्तीच्या सहित बाहेर डोळ्यातून जाऊन बाहेरचा आकार धरायले तर ते आकार व्हायले, ती आकार व्हायला म्हणल्यावर तेच हे ते का जग आहे. लक्षात घ्या, तेच आहे ते आणि ही शोभा चैतन्याचीच आहे, नाही का. म्हणून हे सगळं जग परमात्मा आहे. म्हणून नाथ महाराजांनी हरिपाठाच्या पहिल्याच कडव्यात सांगितले बाबा, चौथ्या अभंगामध्ये, की जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. आता मात्र पूजा ध्यान जग त्याला लागत नाही. कसं काय महाराज, त्याला कसं काय लागत नाही, याला कसं काय लागायला. अरे बाबा, पूजा ध्यान जग असा हरिकाळ्या करताय रे येड्या. पूजा ध्यान जग कशा करताय, असा हरिकाळ्या करताय. आता असा हरी कळल्यावर एकदा लग्न झाल्यावर पुन्हा नवरा बायकोला अक्षी लागत होता, जपू ठेवायचं नाही म्हणले, पुन्हा कामी नारे लागलं लग्न काही ठोक अक्षीचा ठोक लागलं ना. आता तसं एकदा हा सगळा हरी हे कळण्याकरताच ही पूजा आहे. ते हार सगळं अर्घ पण सगळं काय करायचं देवाला अर्पण, ते देव कळण्याकरता. देव कळाला की त्याची गरज राहिली नाही. पूजा ध्यान जप ज्ञानालाच पाहिजे. आणि ते ज्ञान माणूस नाहीये, माणसाच्या देहात आहे ते ज्ञान, पण माणूस नाहीये ते. आणि ते ज्ञान माणूस मी समजतं. उदाहरण दुसरं घेऊ आपण. आता हा हे जे शर्ट आहे ना, हे कापूसमय आहे. कुठे बी हात लावला तर काय, इथं बी लावला तर मला काय समजेल, तो कापूस नाही समजेल तुला येड्या. त्याला म्हणतो मला कोण समजेल, तूच तुला आकडे समजायला तर मी काय समजू तुला. इथं बी हात लावला तर काय, खिशाला बी हात लावला तरी कुठं बी हात लावा, कापूसच. म्हणजे कपडे कापूसमय आहेत. कपड्यात वर्ण आहे का, नाही. हा, कपड्यात क्रम असतील हलका भारी, पण कापसाचं ज्ञान झाल्यावर तो क्रम बी बाधत नाही. तसंच सगळ्या शरीरामध्ये काय आहे, हाडं आणि मांस, याच्याशिवाय शरीरात दुसरं काय हेच नाही. नाड्या, केस, कातडं, रक्त, याच्याशिवाय काय सगळं. आणि त्या काय रक्ताचं तर झालंय, शरीर कशाचं झालंय. महाराज आमचे सांगत असतात, आपल्या आईचा विंटाळ बंद झाला सासून 9 महिन्यात गोळा तयार होतो. शरीर विटाळाचे आळे, माया मोह पास जाळे, आणि पतन शरीराच्या मुळे. शरीराला मी समजल्यामुळं पतन, आणि शरीरावर मी वेगळा समजलं की शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. हे शरीर मांसमय, कुणाचं बी असो, कुंभाराच्या घरचे भांडे कोणते बी असो, मातीमय येते. संक्रांतीचे असू द्या, अक्षय तृतीयाचे असू द्या, पोळ्याचे गणपती असू द्या, बैला असू द्या, मातीमय. ज्ञानोबराय म्हणतात बरं का, दोही कडून बोलतात, नाम मात्र लुगडे, म्हणायला लुगडं आहे, पण त्याच बाईनं आत्तापासून लुगड्याचा अनुभव घेतला नाही, सुताचा अनुभव आहे. मानते लुगडं आणि सूत हे उघडं. मानते लुगडं, कोण्याच बाईच्या अंगावर सूत आहे का लुगडं आहे, सुतच आहे. अनुभव सुताचा का लुगड्याचा, आत्ता अनुभव कशाचा आहे, स्वतःचा. लुगड्याचा अनुभव नाही मला, पण त्याला नाव दिलंय. हो, नाव देवा लागेल ना. नाम मात्र लुगडे, ये रवी सुतच ते उघडे, का माती मृत भांडे जया परी. कुंभाराच्या घरचे सगळे भांडे माती आहेत. लक्ष्म्या सुद्धा माती येतो, गणपती सुद्धा. गणपती घेताना तुम्हाला अनुभव मातीचा आहे का गणपतीचा, खरं सांगा. अनुभव कशाचा आहे, कशाचा, गणपतीचा अनुभव नाही. आकार गणपतीचा आहे का अनुभव गणपतीचा आहे, आकार आहे गणपतीचा. पण मातीला आकार द्यायलाय का गणपतीला, मातीला. अरे ते कुंभार ते काही अडपड आहे का, माती इकली त्याला तुम्हाला का गणपती इकले.
गणपती कसा आहे की ते मातीच घेऊन आले गणपती म्हणून गणपती गेला मातीच घेऊन आले गणपती म्हणलं ते म्हणलं गणपती घ्या ना समजा गणपती माती घेऊन आला तर घरची बाई जर हुशार असेल तो माती आणली का गणपती रे काय आणलं लक्ष्मी आणल्या का माती झाली महाराज ज्याच्याकडे गणपतीचा कारखाना आहे त्याच्या घरी 1000-2000 गणपती इकता उराव आता इकता जर 1000 गणपती उरल्यावर तुम्हाला किती आनंद व्हायला पाहिजे कारण सगळं दिवस आहेत ना तुम्ही एकच गणपती आणता तर 9-10 रोज बेजार राहता 10 दिवस आणि बेजार करून पुन्हा दारू घेऊन त्याला नेऊन पाण्यात बुडीता दारू घेऊन तो लई आशीर्वाद देत असेल पुन्हा पुढच्या वर्षी आता ते गणपती कुमाराच्या घरी जरी एकदा 1000 उरले तर किती कुमाराला फेसला आलं पाहिजे गणपती खापल्यावर कुमार मोकळं होतं आनंद होतो का पूजा केल्यावर हे पूजा करून आमच्या इथे घरी नेऊन देतो मुरत असेल आमच्या इथे घरी नेऊन देतो ते घेऊन देणारे शहाणे आहेत पण घेणारे येड पण आहेत घेऊन देणार धोरण घेऊन देणार धोरणे पैसा वाढला लक्षात आलं का म्हणून आपल्या लक्षात आलं पाहिजे बाबा की हे जग नाही परमात्मा आत्ता आहे आत्ता पण हा स्वतःला जर माणूस मानतो याला जगाला देव कहा मानव जीव स्वतः माणूस मानतो आणि जीव स्वतः माणूस नाही ह्या माणूसपणाला जाणणारा दिव्य चैतन्य येतो उत्पत्ती नाश रहित आहे त्यालाच तर ज्ञानोबरा काय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये पहिलीच ओळी त्याच्या नावाने टाकली ओम नमो जी आद्या ओम महाराज तुम्ही सगळ्यांच्या आधीचे आत्मा कवाचा आहे सत्ययुगाच्या बी आधीचा आहे सत्ययुग सत्य होतं का सत्य असतं तर गेलंच नसतं का नाही बाकीचे योग गेले नसते सत्ययुग सत्य होतं म्हणायला सत्य होतं त्या सत्ययुग अरे कितीतरी युग गेले त्याच्याही आधीचा आत्मा आहे म्हणून त्याला सांगतात ओम नमोजी आद्या सगळ्यांच्या आधीचे महाराज आणि तुमचं वेद प्रतिपादन करवले वेद कुणाचं प्रतिपादन करतो चहुवेदी जाण चांगला शास्त्री कारण 18ही पुराण असा वेद आणि त्याला गातो बाबा वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या तुमचा जय जयकार असो कारण तुम्ही स्वतःला बी जाणता आणि सगळ्याला बी जाणता इंद्रिय जाणतात का मन जाणतं का वृत्ती जाणते का जग जाणतं का आत्मा जाणीत नाही का जाणतो आत्मा जाणायला आत्माच लागतो आणि जग जाणायला आत्माच लागतो जग आत्म्यालाच माहिती आणि आत्मा आत्म्यालाच माहिती त्याला स्वसंवेद्य म्हणतात जय जय स्वसंवेद्या आत्मा असा आत्मा आहे बरं आणि आत्माला आम्हाला म्हणतात देवा तूच गणेश कारण सगळ्या शब्दाचे अर्थ कोणाला कळतात आत्म्याला सकल मती अर्थ प्रकाश म्हणे निवृत्ती दास बाबा ऐका चांगलं जरा ध्यान देऊन ऐका तुम्ही आत्मा आहे आणि तो आत्मा ब्रह्मरूप आहे पण अंतःकरण उपाधी समजित असल्यामुळं नाथमाराज म्हणतात शिव आणि जीव एकाच अंगाचे आहे लक्षात ठेवा तो मायेला उपाधी समजतो म्हणून त्याला शिव म्हणावं लागतं हा कल्पनेला आणि अविद्येला खरं समजतो म्हणून याला जीव समजावं लागतं कल्पना अविद्या त्याने झाला जीव माया उपाधी शिव बोली जेती लक्षात घ्या असा जीव आहे त्या जीवानं जीव लावून जीवाकडे अजून पाहिलं नाही जीवाकड जीव लावून अजून पाहिलं नाही जीव लावून जगाला पाहतो का जीवाला जगाला आणि ते जग आहे माईक अस्थिर आहे मायेचं झालेलं आहे आणि अस्थिर आहे जग अस्थिर आहे आणि पाहणारा स्थिर आहे पाहणारा कधीच बदलत नाही आणि पाहण्यात येणारा कधीच स्थिर नाही पण स्थिर म्हणून त्याचा अनुभव येत नाही आता हे महालेचे आपण आल्यापासून बदललं का असंच हे बदललं आपण आलो एक तास जरी झाला असला तरी पण एका क्षणाला बदलत आहे लागुनी डोळा उघडे तवरी कोटी वेळा घडे मोडे किंवा दुसरं उदाहरण माशी पंख पाखडे तव हे शरीर इतका जलद वेग गेला नाथमारा सुद्धा म्हणतात एका तासा माझी कोटी वेळा
कोटी वेळा बदलतंय. एक तासामध्ये कोटी वेळाला बदलतं. दृष्टी बी बदलते, मनही बदलतं, इंद्रिय सुद्धा बदलतात. आपल्याला अनुभव, आपले शरीर बदलले की नाही? बदलले. हे ढवळं आहे ते पहिले कवळं होतं का नाही? कवळं ढवळं झालं का दुसरं झालं? याचे इंद्रिय बी बदलले. पहिल्याने गोट्या खेळा वाटत होत्या, आता गोट्या इका वाटेल का घ्या वाटायला नाही का? तेच मन आहे का? नाही, मन बदल. त्या मावल्या पहिल्याने यायला फुगडे खेळायचे हौस होते लहानपणी. आता म्हाताऱ्याला म्हणा खेळा बरं फुगडे, नाही का? नव्हते गायला इच्छा नव्हते का मनामध्ये? होत्या. आपल्याला नव्हत्या की खेळायच्या इच्छा? आता आहेत का? शोभन का आता? तुमच्यासारख्या माणसून जर दोरा बांधला आणि गाडीला जर रात्री उडू लागला गोळ्या संपल्या असतात. शोभन का आता? वडलीच नाही का तुम्ही मोठं तिला? आणि वडली हौस नव्हती का? वडिलांना सगळं घराणे केलं यांनी की मला घेऊन द्या म्हणून, नाही का? पण तेच आता त्या मोटरीला दोरा लावून वडतील का? दोरा लावून वडणार नाहीत का? पुन्हा दोरा बांधणार नाही, बांधतात. आत्महत्या करतात. बांधती म्हणलं की बांधून गेलो ना. दोरा बांधणार नाहीत का? वडणार नाहीत, वडणार नाही, बांधते. कारण माग आहे ना एवढी जत्रा असं कीर्तनात करत असतं माणी घेऊन कर्मन असतं का? असं जत्रामुळे करायला का चिंतन चाललं म्हणून बरं वाटायला का? जत्रा करताच कीर्तन ऐकू वाटायला. काय धोरण आहे काय? आपलं धोरणानं काम चालू आहे. आपल्याला काही फरक पडाला ना? नाही तर इतकं व्यवस्थित आहे लगे. आता तुमचे इंद्रिय चांगले आहेत, बुद्धी चांगली आहे, आहार चांगला आहे, रक्त पातळ व्हायला सगळं कळायला लागले. आणि इतकं कळून शनी साधू संतांचं वाक्य समोर आले, त्याचा अर्थकार सुद्धा होऊ शकतं. एकच वाक्यात ध्यानात घ्यायचं की जे जे दृष्टी दिसे. आता जग मानायचं नाही, जग मानलं की फजिती झाल्याशिवाय राहत नाही. दोरी समोर आली, ओळखून आल्यावर खायबराचं काम आहे, पण ओळखू आल्यावर काय गरज आहे? ओळखू आल्यावर पुन्हा चापून पाहू लागला. आता दोरी तुला दिसली ना, आता काय चापून त्याला, नाही का? लक्षात घ्या, फार सूक्ष्म आहे. ह्या वृत्तीवर यायला लक्षात घ्या. महाराज लोक सुद्धा याच्यावर नाही, तर ऐकणाऱ्याचं काय सांगा तुम्हाला? भयानक आहे परिस्थिती. लक्षात घ्या. म्हणून जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप अशी वृत्ती होणं भाग्यवान माणसाची होऊ शकते. भगवान सुद्धा सांगतात मनुष्याना लक्षात घ्या. हजारातून आमच्यासारख्या कीर्तनकाराला एखादा कळतं, ऐकणाराचं जाऊ द्या, इतकं सूक्ष्म आहे. पण जर ऐकलं की त्याच्यासारखं भाग्यवान तोच आहे. आणि म्हणून त्याला जर ह्या दृष्टीला आणि परमात्मा रूप जर केलं, याला दृष्टीसृष्टीवाद म्हणायला तरी चालतं. सृष्टी दृष्टीवादामध्ये जे अनुभवाला येतं पण खरं अनुभवाला येत नाही, आणि दृष्टीसृष्टीमध्ये जे अनुभवाला येतं तेव्हाच असतं, आणि असतं तेव्हाच नसतं. इतकी शक्ती आपल्यामध्ये आहे. म्हणून सगळं जग जर परमात्मा आहे तर दुसऱ्याकडे वैकुंठी क्षत्रानं क्षत्रच नाही, ज्ञानानाच क्षत्र आहे, ज्ञानानाच वैकुंठ आहे, ज्ञानानं सगळंच आहे. आणि सगळंच ज्ञान झालंय, ज्ञानच सगळं झालंय. हे सगळं जग पंचभूताचं आहे का ज्ञानाचं आहे? ज्ञानाचं आहे. प्रयत्न करा, धीर धरा, असा निश्चय करा, जग ज्ञानाचं आहे. म्हणून तर नाथमारा म्हणतात अवघे चित लोके
पंचभूताचं नाही, आनंदाचंच आहे. पण मी जनार्दनाच्या चरणावर माझं चित्त ठेवलंय. बरोबर काय का? चरण जनार्दनाचे. चरण म्हणजे त्यांच्या मुखाची वाणी, त्यांच्या मुखातल्या वाणीला चरण म्हणतात. संत चरण रज लागता सहज. नुसतं महाराज लोकांच्या चांगला बी महाराज आपला येऊन पाय पडतो का बी पाया बी पडलं तर कोळड्याला कोल्डच कवलं कोळड्याला नुसतं कोल्ड नाही, रगील कोल्ड हे रगील कोल्ड. म्हणून संतांच्या चरणाचा स्पर्श झाला पाहिजे. संत म्हणतात तुम्ही परमात्मा, हे संतांचे चरण आहेत आणि त्या चरणाचा आकार धरणं हे असणारं रहस्य. चरणी जगन्नाथा, जगन्नाथाच्या शब्दावर माझा पूर्ण विश्वास की हा सगळा भोग काय आहे, चैतन्य आनंदाचं आहे आता सगळं विश्व. आणि म्हणून ह्या आनंदात दुःख घुसणं शक्य नाही. आणि माईक पदार्थ जे आहेत त्याला खरं मानलं की दुःख घुसल्याशिवाय राहतं. दुःखासारखं वातावरण नाही दुःख, ते कैसे नये स्वप्नासी. स्वप्ना सुद्धा दुःख येऊ शकत नाही. भक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी. कारण का त्याचे वर्म तू आम्हा पासी, सुखे राहिलासी प्रेमाच्या. म्हणून नाही काही चिंता, तुझी आमचा माता पिता, बहीण बंधू आणि चुलता आणि एक होता सर्वार्थाई. अशी स्थिती आपली व्हावी. अशी स्थिती झाली की मग वैकुंठ कैलास तीर्थ क्षत्र देव नाही त्याच्या वाचून ठाव रिकामा कोणता आहे नाही का. लक्षात घ्या, अणुसुद्धा आणि परमात्मा स्वरूप वाचून वेगळा नाही. अणुसुद्धा नाही, परमात्मा ते सगळं नाही का. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अणु नाही विषय, सत्ताच नाही अणुला. ब्रह्म्याच्या सत्तेनं अणु, रेणू ब्रह्म्याच्या सत्तेनं अणु नाही विषम. ऐसे जानती ते अति दुर्गम, तयाची भेटी झाल्या भाग्य परम. ऐसे कैशी आणि भेटती ते साधू, ज्यांचा अतर्क तर्क वेना बोधू, ज्यांचा परमानंदी आनंदू, ज्यांचा निजानंदी आनंदू, ज्यांचा परमानंदी उदबोधू. अशा बोधावर असलेली संत आम्हाला भेटतात. भेटणं फार भाग्याची गोष्ट आहे आणि अशा संतांची भेट होणं फार दुर्मिळ आहे. नागनाथ म्हणतात पवना घालवेल पालान, घोड्यावर खोगीर टाकता येतो यात नवल नाही, वाऱ्यावर खोगीर टाकता येईल. पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, पर्या साधूचे न कळेल महिमान. इतकंच नाही तर चंद्र अमृत सुखे सेव वेल, रवी आसरा जाता धरवेल, बाहे हेळा सागर तरवेल, पर्या साधूचे घेतील होईल का. इतकं असणारं रहस्य फार सूक्ष्म आहे आणि आपणही सूक्ष्म स्वरूप आहेत. पण आपण स्वतःला स्थूल समजतो, दिसणारे स्थूल समजतो. ही समजूत चुकीची आहे. ही समजूत बरोबर केली की वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्र देव असं अनुभवलं नाही आणि असा सगळा देव अनुभवला नाही. हे तर वैष्णवांचं गुह्य अभंगाच्या तिसऱ्या कडे वैष्णवांचं गुह्य
वैष्णवांचं गुहे आहे बरं. सध्या वैष्णवांचं गुहे आहे आणि हे गुहे मोक्षाचं एकांत आहे. आत्ता इथं लोकांचं एक एकांत होतं. आत्ता लोकांत आहे पण खोटा आहे, एकांत खरा आहे आत्ता. म्हणून महाराज सांगत असतात, गुरुजीनं सांगत जातो, आमचा बाजार करणारा वारकरी ईश्वर आहे, समाधीतला योगी जीव आहे. काय समाधीतला योगी जीव आहे, कारण तो जीव भूमिकेवर येऊ शकतो. आमचा वारकरी जीव बनावर कधीच जागृती स्वप्नी पांडुरंग नाही का, लक्षात घ्या. म्हणून एवढी भूमिका आपल्याला तयार करायची, लक्षात घ्या आत्ता. आणि आपण भूमिका तयार करण्याकरता आलो, संसार करण्याकरता मुळीच आलो नाही. म्हणून संसार रंगवीत बसू नका, सोडू नका. त्याच्यावरचा हारपी काढू नका आणि सोडू बी नका. भानगडे रामचंद्र प्रभू त्यांचा दिवस ठरला गेला कशाचा, राज्याभिषेकाचा. अभिषेकाचा दिवस ठरला गेला हे सगळीकडे माहीत होतं. रामचंद्र प्रभूंनी सकाळी महालात पाय टाकल्याबरोबर सगळीकडं रडकी स्थिती दिसली. कौशल्याचा महाल तसाच, कैकईचा महाल तसाच, सौमित्रेचा महाल तसाच. जिकडे तिकडे रडापडी पाहिल्याबरोबर रामचंद्र प्रभूला वाटलं सगळ्या गावात रांगोळ्या काढल्या, चढे टाकले लोकांनी, सगळ्यांना परिचय, सगळ्यांच्या घर गुड्या उभारल्या. आणि आमच्या वाड्यात कसं काही दुःख. रामचंद्र प्रभू विचारतो लागले, एका दासी विचारलं, काय भानगडे असं धुंकारलेलं वातावरण कशाला झालं. तर तिने सांगितलं काय सांगायचं तर हे सगळ्यांना माहिती. सांगितल्यावर ते म्हणले, मग काय हरकत आहे, अरे आई आहे ना ती. तिने सांगितलं म्हणून काय फरक पडलं, 14 वर्षे वनवास म्हणते ना आई, मग काय हरकत आहे करायला. इथं राहिलं काय आणि तिथं राहिलं काय, काय फरक पडायला. ते असं थेर विचार करीत बसतात. लक्ष्मण लगेच पाठीमागून आला. आल्यानंतर बगला धनुष्यन बाण होतं. त्यानं हे धुनकारलेलं वातावरण पाहिलं, दासी विचारलं काय झालंय, असं वातावरण का झालं आपल्या घरचं, ह्या वातावरणाला काय कारण आहे. लक्ष्मणानं बारकानं काय कारण आहे ह्या वातावरणाला, आणि ज्या कारणानं वातावरण असं झालं असेल ते कारणच खलास करतो माणूस. ज्या कारणानं असं वातावरण झालं असेल ते कारणच खलास करतो. लगेच धनुष्याला बांधला, सांगा काय कारण आहे. रामचंद्र प्रभू म्हणतात, दादा लक्ष्मणा, अरे किती हुशार आहे. ह्या जगात लक्ष आणि मन एका जागेवर असणारे माणूस तूच एक करता. लक्ष आणि मन एका जागेवर असणार तो ह्या ठिकाणी. लोकांचं लक्ष एकीकडं मन एकीकडे असतं. आता कीर्तनात माड्या घालून बसले पण फाराचा टाइम झाला कौरव चुलतू. लक्ष मन एका जागेवर आहे का, लक्ष म्हणा काय धन्य. त्याच्याकरता तुझं नाव काय आहे, लक्ष मन. अरे दुःखाचं कारण कोणीच ध्यानात नाही घेतलं जगामध्ये. लोक दुःख निवृत्त करायला का कारण, दुःख निवृत्त करा, कारण निवृत्त करावं का दुःख. दुःख तसंच पडू द्या हो, दुःखाचं कारण निवृत्त करा. दुःखाचं कारण अज्ञान आहे. लक्ष्मणा किती हुशार आहेस तू, लक्षात घ्या. आता तो धनुष्याला बाण लावलास, पण बाण सोडू नको आणि हात काढू नको. बाण सोडू नको आणि हात काढू नको, फक्त तो मुंडक फिरवा. कैकेकडचे मुंडक आहे का तुझं, ते आता आरण्याकडे कर. असाच राहू दे बाण हा जोडलेला. कारण कैकेचं एकटं जर मुंडकं उडवलं तर आपल्या अनंत कालाचा जो काही ध्वज आहे तोंडाला काळ लागेल. अरे आपल्या राज्यामध्ये शिबी राजा होऊन गेला, हरिश्चंद्र राजा होऊन गेलाय. बाबा स्वप्नात ज्यानं दान केलंय ते जागृतीत खरं करून दाखवलं. आज जागृतीच्या हातावर खरं बोलणार. पाना सिटीने जाऊन बोर्ड एकाच्या नावचा नाही का, ते रजिस्टर एका नावची नाही का, आणि पुन्हा काय नोटरी एका नावात, एकाच प्लॉटचे 3 कार्यक्रम. एक माणूस आम्ही पाठ्यावर उभा राहिलो, ते म्हणलं महाराज ती गाडी इकलं म्हणून जमलं ते बेजार होतं. एक प्लॉट ते काय कोण पैसे घेतले. हे स्वप्नाचं जागृती करायला का जागृती स्वप्न करायला नाही का. अरे पाहिना आपला राजा शिबी राजानं स्वतःची मांडी काढून दिले पक्षाच्या मोबदल्यात, आणि आपल्याला ध्वजाला काळीमा लागेल. अरे आई आहे, वडिलांना ठेवलेली दासी पण आई असते येड्या. हिचं तर लग्न झालंय, आपली आई आहे ती, काय नाही. आणि तू एक काम कर, आता जर कैकेचं मुंडकं उडवलं तर आपला वाडा शांत होईल फक्त, पण गावात सगळी काळीमा लागेल. दुसरी गोष्ट, तोच धनुष्य बाण जर आकाशाकडे फिरवला, अरण्यात फिरवला तर सगळं जग सुखी होईल. लक्ष्मणा कोणाकोणाची घरी आनंद होईल, जगात आनंद. कारण जगात राक्षसाचा सुळसुळाट आहे आणि आपण त्याच्या करता आलो, महाल रंगवाय करता आलो नाही.
आपण कोणी संसारा करता आलो नाही, नीट ध्यानात घ्या. जसा असेल तसा ठेवी आणून ते तैसे जिरावे, किंवा जैसी स्थिती आहे तैशा बळी राहे, दुःख तू आहे संचिताचे. त्याच कंडिशन मध्ये असा संसार खरा नाही. लक्षात घ्या, भ्रांती हे भ्रांती. आपले घर दार मुलं बाळ हे आपले अंधश्रद्धेत देतलेत का खऱ्या श्रद्धेत देतलेत, इमानदारीने सांगा. हे जोपासना करणं अंधश्रद्धा आहे का खरी श्रद्धा आहे? कोण सांगू शकतं? जादू टोना अंधश्रद्धा आहे का तुमचे लेकर बाळ जतन करणं ही अंधश्रद्धेवर कार्यक्रम चालू आहे? कोणीच बोला. सगळे संन्यासी आहेत का काय झाले? काय लक्षात घ्या. त्या संसारामध्ये माता पिता बंधू भगिनी इष्ट मित्र सज्जन सखे सुखाची मांडणी, एकदा मी दुःख भोगी तेथे मुली सोडविना एका सद्गुरू वाचूनी. लक्षात घ्या, म्हणून संसार सोडता येत नाही. धरून बसू नका आणि सोडून देऊ नका. याच संसारात तुम्हाला कोरडं राहता येतं आणि परमात्मा रूप होता येतं. आणि तुम्ही परमात्माच, तुम्हाला परमात्मा करायचं नाही बाबा. इतके स्वच्छ राहता येतं. आणि जीव आता कोरडा आहे पण तो वला समजतो. आता याच्यात विद्युत नाही का, मग का मला शाट देईल? कारण विद्युत चालण्याचा स्पर्श नाही. आता बल्ब मध्ये विद्युत असते पण बल्ब मध्ये विद्युत असताना बल्बचा आणि विद्युतचा संबंध नाही. तुम्ही बल्बला धरा, होल्डरला धरा, विद्युत शाट देत नाही. तसं आत्म्याचा आणि शरीरात असताना आत्मा कोरडा आहे. जसं कमळाचं पान पाण्याच्या काठावर असते, झाड पान पाण्यात असते पण कोरडं असते. कोरडं देवी 6 महिन्याने पान वर काढा, कोरडं चालू व्हायला पाहिजे. पाण्यात कोरडं, हा पाण्यात सुद्धा कोरडा राहू शकतो. तसं जीव हा शरीरात आहे पण आता कोरडा ठण आहे पण तो कोरडा समजित नाही. कोरडा आहे कोरडा पण कोरडा रगील आहे, कोरडा रगील. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, जरा गोर वाटायले का? एक दृष्टांत विठाला ते सगळ्या भावकीला धरून राहत नव्हतं, त्याची तऱ्हा करायची. आणि त्यांच्याकडं लग्न होतं त्यांच्या सासऱ्याकडं, म्हणून त्यांनी 4-2 भावकीच्या माणसाला सर्वे माणसाला सगळ्याला पत्रिका दिल्या आणि त्याच्याबरोबर हे बी गेलो. पण गाडी बैला जुना परवास गाडी बैलाचा हे 4-5 जण गाडीमध्ये बसून बरोबर करता महाराज करा. म्हणून ते गाडी बैल घेऊन गेले लग्नाला गेल्यानंतर 2 दिवसाचा लग्नाचा काळ आपण बी अनुभवला आहे. पहिल्या दिवशी साडे होत असत पण साडेकडे झाल्यानंतर त्या मुलांना सांगितलं बा मला माझी पत्नी मला आतात न्यायची. ते म्हणले आपण 4-5 माणसं गाडीमध्ये पूर्ण एकटे कशाला घेतो, ते आणून आता तुझंच पाठीमागून काय म्हणलं मला आतात न्यायची म्हणजे आतात न्यायची. ऐकत ना ते ऐकत म्हणले अरे जेवायचे आता 7:30 झाली नेमकी जेवण करायचे. ते म्हणलं तुम्ही आधी जर पोरगी झाडीत असता तर मी जेवायचं काय नाही, मी एकाला बी जेवण देणार नाही. आमच्या गावातले 4-5 जण होते बैलगाड्यावाले, मी बी नाही जेवणार आणि यालाही नाही जेवणार. धाडता का पोरगी? हे सगळे म्हणाले जाऊ ती भल्या माणसा मागून आणून घालतील ती. नाही म्हणला ते मला माहिती. ते म्हणले मग जाऊ दे आम्हाला नाही द्यावायचं. हे ती बायको कसं करायचं तुला? ते म्हणले आम्हाला बी नाही धाडायची, आम्ही मागून आणून घालू. मग हे काय म्हणलं आम्हाला नाही जावायचं. निघले 4 वाजता. ते म्हणले आहो थांबा आभाळ आलेले उन्हाळ्याचे दिवस येतं आणि नाही म्हणलं आम्हाला नाही राहायचं नाही म्हणल्यावर सगळं राग निघले. ते म्हणले चल तुझ्या मनासारखा तो याच मनानं होती. आता ते 2-4 जण चांगली माणसं होती पण ऐकलं नाही. ऐकलं म्हणल्यावर निघले. आता निघल्यानंतर त्याची गाडी बैल चुकणं भानगडी करूच तर आणि दिवस भरा खाली गेला होता. आभाळ आलेच होतं काय नाही. शिवापस्तर बी नाही गेले असं गारानं झोड केले कधी मोकळीच केली. आता मोकळी केल्यावर ते गाराचा पाऊस येऊन उडून कपडे पिळले वाळले एवढं दिवस मावळा गेला. ते म्हणले आता कसं करायचं, एकदा जाणं होत नाही. 10 गाव आहे, बैलगाडी अंधारे चुकवले, आता काय करायचं. सकाळी जरा जेवले, आता जेवण बी केले नाही, आता काय करायचं. ते मला रागू नका तुमची जेवणात सोयी कर. मग काय होय कर कसं करायचं. ते मला गाडी मागं घ्या, अलीकडे गाडीला धर्मशाळा आहे त्या धर्मात शाळा थांबू.
तिथं झोप जेवायची सोय नाही मला तशी इतकंच येणार मला रूटमधून तुम्ही तुमची सोय करतो मग काय होय ती गाडी मागं आणली त्या धर्मशाळेत सोडली आणि गाडी धर्मशाळेला सोडल्यानंतर हे म्हणलं मी सोय करतो म्हणजे आता जे असं काल कुठं झालं होतं तिकडं जायचं सासरवाडीकडं आता पै भाकरी मागायला तर लाज वाटायली आता कसं जावं म्हणून अलीकडे कडीला मांगवाड होता ती मागीन म्हणते होय वा जा ना आपलं वाढण घेऊन सरपंच फोडल्याचं ते ऐकलं जा ना आपलं वाढण घेऊन सरपंच फोडल्याचं ते ऐकलं तू म्हणला एक चान्स आहे मला तिच्या घरापासून ते निघलं आणि घरापासून निघल्यावर आवडते हा मांगाचं वाढायला आणा म्हणलं मांगाचं मांग आला नाही वाढ आता त्या नवरीच्या बापानं याच्याच बायकोला सांगितलं म्हणले कमल त्या मागाला भरती बरं 10-12 पोळ्या दी आणि वडण दी त्याला बाहेर म्हणली वडणार काय नाही आणलं का रे तो वरणाला काय नाही आणलं का आवाज बोलली तुम्हाला वाढीतच द्या एखादी पहिले वाड्या वाड्या पात्रात वाढीतच द्या मला मी सकाळी वाडी आणून द्यायची ती म्हणली बरोबर काय नाही थांबू वाड्या तिने काय केलं चढ पोळ्याची घेतली वाडी भरून घेतली वरणाची आणि खंदील घेतला आता जशी जशी पुढे वेळ तसं त्याला वाटलं की बाहेर चेहऱ्याकडे पाणी खाली खाली पाहून मागं सगळं आता मागं गण पाऊस झाला घंटाभर एवढी कामच होतं ते कच भरलं होतं मागं पाण्यानं अगदी जमिनी बरोबर पाणी त्या प्यावं मागं सरकत ते प्यावं माग पड सगळे पाहुणे धावली प्यावर पड म्हणलं सगळे त्याचं तोड खाली वर काढ काय पुन्हा बघितलं म्हणजे काय गड्यासारखं काय म्हणा कपडे गिपडे आणले कपडे बदलले बाकीचे 4-5 माणसं जाऊन त्यांना परत आणलं असे कीर्तनात पण अंग भरू देत नाही कीर्तनात पण अंगाला वळावा लागू देत नाही यासाठी कसं टाकायचं बरं असा कोरडा रकीलपणा आपल्या कामात नाही तो जरा बाजूला करा संतांच्या संगतीमध्ये या वैष्णवांचं गुन्हे लक्षात घ्यायचं वैष्णवांच्या गुन्ह्याला लेकरं बाळ परमात्मा आहेत संसार सगळा परमात्मा आहे बाबा लक्षात घ्या संसार काय आहे सगळा परमात्मामय आहे आणि परमात्मामय समजित नाही का परमात्मामय नाही परमात्मामय समजित नाही तर जग माये जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दनाशी इतकी शक्ती आपल्याला वाढवता एक लक्षात घ्या म्हणून महाराज म्हणतात वैष्णवांचे गुहे मोक्षाचा एकांत अनंताचा अंत पाहता नाही आणि त्या अनंताचा अंतच नाही महाराज कुठेही पहा तेच कुठेही पहा काय आहे परमात्मा जे ते दिसन ते पहिल्याच वाक्यात वर्णन केले महाराज असत ते आहे आणि ते असत तर आहेच पण त्याच्याही पुढच्या कड्यात पुन्हा आणखी सांगतात मध्ये अंती अवघा हरी सगळं हरीच आहे
आणि आम्हाला तर अनेक दिसायला हो एकच अनेक एक हरी एकच अनेक रूपानं दिसतो आणि एकात पुन्हा बदल न होता लक्षात घ्या एकामध्ये बदल न होताना अनेक दिसायला लागलं एकात तर काही बदल झाला नाही. ज्ञानोबा 65 मध्ये सांगतात काय म्हणतात बहु जवळ होय तो काहीच न होय काही न होऊन आहे अवघाची जो काही न होऊनी सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे न वेचिता जग होणे अंगी दया. लक्षात घ्या सोन्यात तर काही खर्च झाला नाही अलंकार रूपानं सोनच आहे का सोनं वेगळं अधिकार वेगळं परमात्मा वेगळा जग वेगळं नाही परमात्मा जग झाला एक एकताची झाला नानाकारी स्थूल सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी. लक्षात घ्या असा एकच परमात्मा सगळं झाला आहे. लक्षात घ्या आपल्याला युक्त्यानं ध्यानात घेता येईल की स्वप्न झोपायच्या आधी होतं का चिव आल्यावर होतं का दोहीच्या मध्ये होतं. मला नीट उत्तर द्या कसे उत्तर आले तरी तुम्ही पास जशी कंडिशन आली तसं पास द्यावाच लागेल. स्वप्न झोपेच्या आधी होतं का चिव आल्यावर होतं का मधात होतं. स्वप्न आधी काही स्वप्न कवाच नव्हतं अनुभव आहे. झोपी जायच्या अगोदर तुम्ही एकटेच होते आणि स्वप्नात काय काय होतं एकटेच होते आणि जीव आल्यावर बी एकटेच होते. म्हणजे मधात जे लय मोठं दिसलं मधात जे लय मोठं दिसलं ते दिसलं पण खरं नव्हतं. खरं नव्हतं म्हणजे खरं नसलेलं खोट्यात जमा असतं खरं नसलेलं खोट्यात जमा असतं. आता लहान मुलांच्या नोटा येतात 2-2 हजाराच्या काही 500च्या आहेत काही 10-20 रुपयाचे आहेत. मग 2 हजाराची नोट असल्यावर दुकानदाराला काय छाप द्याल काय हात कर मोठी आहे ना ती नाही का 2 हजाराची आहे ना मोठी आहे ना ती पण मोठी बी असली ती कशी आहे मोठी आहे. 2 हजाराच्या नोट असते काय छाप द्यायला तुका बैठ चालेल का नाही ना म्हणून ती किती बी मोठी आहे स्वप्न किती बी मोठं असलं होतं तेव्हाच नव्हतं होतं तेव्हाच नव्हतं आधी बी हाच होता स्वप्नात सुद्धा हाच होता. स्वप्नातला आता इथं काय काय आलं मीच आलो आणि इथून स्वप्नात काय काय गेलो होतं मीच गेलो आणि गाढ झोपीत कोण गेलो होतं मीच गेलो. मी तिन्ही अवस्थेमध्ये आहे कोणतीच अवस्था माझ्यात नाही कोणतीच अवस्था माझ्यात नाही मी मात्र तिन्ही अवस्था मध्ये आहे आणि तिन्ही अवस्थात असताना एकही अवस्था खरी नाही. कारण जागृतीत होतो तेव्हा स्वप्न सुसुप्ती नव्हत्या आता नाहीत स्वप्न आणि सुसुप्ती आणि आता जागृती आहे पण हिला सोडून जर आपण झोपीत गेलो स्वप्न राहत नाही जागृती राहत नाही मग जागृती कशाने खरी. जी अवस्था जाऊ आपण ती अवस्था आपल्यामुळं खरी ज्या अवस्थेत आपण जातो ती अवस्था आपल्यामुळं खरी वाटते कोणतीच अवस्था खरी नाही. म्हणजे हा आधी एकच आहे मध्ये एकच आहे आणि शेवटी तरी एकच आहे आधी मध्ये अंती अवघा हरी आहे आणि आम्हाला तर अनेक दिसायला पण एकच अनेक एक हरी अशी याची स्थिती असा आपला बुद्धीचा छापा आपल्या बुद्धीत असं उतरावं आणि असा आपला निश्चय व्हावा आपलं कामच झालं. आणि आपण खरे याच्या करता येईल आपण संसाराची नसल्यामुळं संसाराचे अधिकारी नसल्यामुळं प्रत्येकाला संसारात रडावं लागतं. बाबा अरे देवाला सुद्धा अवतार घेऊन संसारामध्ये रडावं लागलं म्हणून संसार करायचा कुणालाच नाही ओळखायचा आहे मात्र. आणि कुण्याच जीवाला संसार ओळखता येत नाही फक्त माणसाला ओळखता येतो बाकीच्या जीवाला ओळखता येत नाही पण करता येतो. बाकीच्या शरीरातल्या जीवाला संसार करता येतो नाही त्यांना संसार काय स्थिती आहे हे कळत बी नाही पण त्यांच्या समोर संसाराची प्रतिकूल स्थिती कधीच होत नसते. पशुच्या समोर सतत संसाराची स्थिती अनुकूल आहे आपल्या समोरच प्रतिकूल. पशु कधी रडलेले पाहिले संसारात कधीच संसारात पशु रडत नाही त्याच्या जेव्हा रडतात कोण माणसं. आता माणसानं संसारात रडावं का रडक्या संसारात हसावं रडक्या संसार काय ताकद आहे नवलाची गोष्ट आहे. हे जर संसारात रडू लागलं तर उठून दिसल जीव मनुष्य देहातला जीव जर संसारात रडू लागला उठून दिसल देऊ तो मनुष्य देह संसारात रडणारा भाग्यवान आहे कारण संसारात कसं आहे काऊन नाही रडावं त्यानं नाही का. मनुष्य देहातल्या संसारात जर माणूस हसू लागला तर नवल
जोर हसू लागला. नवलाची गोष्ट आहे, कोळशाचं पोत आहे बारीक कुठलेलं, आणि त्याच्या ढवळ्या सिपीट कपड्यासगळं इतका हात घातला, आणि तो जर हात घातलेला कोरडाची ढवळात निघाला तर नवले का कसं काय नवले. हा राखात हात घातला आणि पांढरे शिपडे कपडे आणि तसेला तसेच निघले. नवलाची गोष्ट आहे का काही आघाडीत झाले. अरे कस काय निघलं पांढरा राखेतला हात पांढरा कस काय निघला. अरे रडका संसार आहे आणि हसतो, काय कमालीची गोष्ट आहे नाही का. म्हणून संसारात रडणं काही नवल नाही, संसार आहे तसा. पण संसारात रडणाऱ्यानं संसार ओळखला की रडायचं काम, फक्त ओळखायचंय त्याला. हा लक्षात घ्या. आणि संसार ओळखणारा तो धन्य मागचाच आलं सांगून गेला. ओळखीला हरी आपण ऐकलंय, धन्य तो संसारी मोक्षे त्याच्या घरी सिद्धी सहित. आणि त्याची अशी शेवटी स्थिती होते, एका जनार्दनी नाही आता याती सुखाची विश्रांती हरिसंगी ही स्थिती होते. आणि सुखाची विश्रांती हरीच्या संगतीत पावलेल्याच्या नंतर 10 अभंग. लक्षात ठेवा. म्हणून आधी मध्ये अंती अवघा हरी एक. आधी हरीचे मठातली हरी आहे आणि शेवटला सुद्धा हरीचे. त्याच्यात काही बदल झाला नाही, झाला असेल तर तो खरा नाही, आणि खऱ्यात कधी बदल होत नसतो. बदल होतो खोट्यात, तर ते खोटच आहे. मग खऱ्यात कधीच बदल नाही. आता तरी तुम्ही जाणणारेच, लहानपणी तरी जाणणारेच होते, आणि म्हातारपणी सुद्धा जाणणारेच आहे, आणि शरीर सुटल्यावर सुद्धा जाणणारेच राहणार. पण आता अंतःकरणाच्या संबंधीने जे जाण नाही ते जाणणं राहणार नाही. जाणणेपणा वाचून जाणणं राहणार आहे. लक्षात घ्या. ज्ञानोबा लिहितात, ज्ञेय ज्ञात्र विहीन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाई वजे. ज्ञेय ज्ञात्र विहीन. आता दे ज्ञात्रा सगळं आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला मायबापा सगळ्याला ध्यानात घेता येतं, पण हरीचा पाठ करा, इतकं हरी मुखोद्गार करा, इतका हरित की सतत हरीच तोंडामध्ये पाहिजे. आणि हरित तोंडात असल्यामुळं इतकं सामर्थ्य आहे त्या नावामध्ये. लक्षात घ्या. नावामध्ये इतकं सामर्थ्य आहे की ते अंतकरण शुद्ध करतंय, आणि शुद्ध अंतकरण झालं की पुढचा हरित दिसायला लागतो. इतका हरीमध्ये प्रभाव आहे, कारण संसाराचं हरणच करतो. लक्षात घ्या. आणि असा हरी, आणि तो कसा आहे, आधी मध्ये अंती अवघा हरी एक. एकच अनेक एक हरी. आणि असं त्याचा आकार धरला, ज्या शरीरातल्या अंतकरणामध्ये ज्या चैतन्यानं असा आकार धरला ना, तो शिवाच्या बरोबरीचा होऊ शकतो. नाही शिवच आहे तो, पण त्या उपाधी समजत नाही. उपाधीला उपाधी समजलं की हा सुद्धा कोणी शिवच आहे. आणि आता जीव मात्र शिवाच्याही वर जाऊ शकतो, इतकी शक्ती मनुष्य देहाची आहे. ज्ञानोबा म्हणतात, सद्गुरूची कृपा झाली ना, शिवाचं पद सोडता येत नाही, पण जीव पद सोडून मनुष्य देहाला धरून मनुष्य देहाला सोडून पलीकडे जाऊ शकतो. काय म्हणतात ज्ञानोबा, जयांची कृपा सरिले जीव हा ठाववरी पाकळे. ब्रह्मस्वरूपावर इथून जीव हा ठाववरी पाकळे, जे शिवपण ही ओढे अंगी न लगी. अरे काय शक्ती आहे आपल्यामध्ये. भगवान शंकराला स्थान सोडता येत नाही, आपण संसारात राहू आणि आपल्या ठिकाणावर जाऊ शकतो. एवढी शक्ती आहे. ती शक्ती आता जागी करा, आणि ती शक्ती जागा व्हायला देवाचं भजन करा. देवाचं भजन केलं की आपण त्या स्थितीला जायचं नाही, त्या स्थितीतलाच येत आपण. ती स्थिती त्या स्थिती वाढेत आपण हे ना. म्हणून कपडा कापूसमय, शरीर मांसमय, अंतकरण संस्कारमय, आणि आपण ज्ञानमय. पण आपण ज्ञानमय मांसमय समजतो. आपल्याला कल्पनामय. तुम्ही कोणत्या जातीचे, चैतन्याला जात नाही बाबा. शरीराला वर्ण आहे, आणि त्या वर्णावर कर्माचं बोज आहे. लक्षात घ्या. जो अर्जुन शरीराला मी समजत होता, तो भगवंताला म्हणू लागला होता आडदिशी. काय म्हणतो देवा अर्जुन म्हणतो बरं. काय म्हणतात ते एका ठिकाणी भगवान वर्णन करतात ज्ञानोबा. आणि नभतया नाम गोत्र ठेविले, ऐसे थोर होते पिसे लागले तो राखिले प्रभू. नाथिले आपण पा मानिले. नसलेलंच मानलो होतो मला, मी नसलेला मानलो होतो का असलेला. नाथिले आपण पा मानिले, नभतया नाव गोत्र ठेविले. तुम्हाला विचारतोय बामन, कोणतं गोत्र आहे तुमचं, कोणतं गोत्र आहे तुमचं, गोत्र आहे तुम्हाला. लोक सरळ का, शरीराला गोत्र आहे का जीवाला. शरीराला गोत्र त्याला कळत नाही, त्याला गोत्र आहे त्याला कळत नाही, आणि याला कळत त्याला गोत्र नाही. त्याचं गोत्र हो हे सुद्धा सांगत म्हणजे गोत्राचे नवतया नाम गोत्र ठेविले. अर्जुन म्हणतो नाथिले आपण पा मानिले, नवतया नाम गोत्र ठेविले. जे नाहीच
त्याला गोत्र आहे का? हे कधी आहे? शरीर पाण्याचं झालेलं आहे. कशाचं झालेलं आहे? रक्ताचं आणि वडिलाच्या विर्याचं पाण्याचं झालेलं आहे. आणि झालं तमाल ते खरं नाही. पाणी पृथ्वीचं झालेलं आहे. पाणी कशाचं झालं? पृथ्वी कशाची झाली? अविद्येची. अविद्या कशाची झाली? मायेची. माया कशाची झाली? याची पडछाया आहे. कोणाचं नाव गोत्र आहे? कोणाला नाव आहे? नवतया नाम गोत्र ठेविले ऐसे थोर होते लागले पिसे तो राखिले प्रभू. मी जगी एक अर्जुनू ऐसा देहिवा हे अभिमानू या कौरवा ते स्वजनू आपुले म्हणू. मी एक जगात अर्जुन आहे आणि हे सगळे कौरव आमचे भाग्य आहेत. यांना मी मारणार आहे. अर्जुनाला यांना मारायचं भेव नव्हतं वाटत. यांना मारल्यावर जे पाप होईल त्या पापाचं भेव वाटत. पाप होईल देव हातचा निष्ठून जाईल. म्हणून देवा नाथले आपण मानिले किंवा मी जगी एक अर्जुनू ऐसा देहिवा हे अभिमानू या कौरवात ते स्वजनू आपले म्हणू. इतकंच नाही देवा याहीवरी या ते मी मारीन म्हणे तेने पापे काही रिघेन ऐसे देखत होतो दुःख स्वप्न तो जेवविले प्रभू. तुम्ही मला जाग केलंय. हे कौरव नाहीत, आम्ही पांडव नाहीत, आम्ही जाणणारे दिव्य परमात्मा आहेत. आणि लक्षात घ्या अशी भूमिका आपल्याला प्राप्त होऊ शकते चिंतनानं. इतका देव जवळचा देव अर्जुनाच्या, अर्जुन देवाच्या जवळ, त्याचं जर लवकर कुलूप उघडलं नाही तर आपल्याला तर गरज नाही. काय स्थिती होईल? चिंता करा. चिंता केली की परमात्मा मोकळा केल्याशिवाय राहत नाही. आपण चिंता करतो पण संसाराची चिंता करून चित्तेवर जावं लागतं मायबाप. आणि परमात्म्याची चिंता केली तर चिंतनानंच परमात्मा होत असतं. चिंतने तुका म्हणे सुख देह निरसने. निराश झाला पाहिजे देहाचा. लक्षात घ्या कल्पनेचा निराश झाला पाहिजे. देहाच्या निराशे पाहिजे आठाया माझी ऐसी काया जवळ ही शक्ती आपल्यामध्ये. लक्षात घ्या कोणताच वर्ण कोणताच आश्रम खरा नाही आणि कोणताच जीव कोणताच वर्णी आश्रमी नाही. हे त्यानं चांगलं वर्णी लावून जरा ध्यानात घ्यावं आणि मोकळं व्हावं. मोकळ्या होत्या करता आपण थारो घोटाळे करता आलो नाही. कुठे मी घोटाळ्याला नाही हो. कुठे नाही घोटाळा हो. तुम्ही ब्राह्मण म्हणलं की घोटाळा नाही हो तिथं. आम्ही काही इतके हलकट आहेत का? कोण आहे ब्राह्मण? जीव ब्राह्मण आहे का शरीर? शरीराला कळत नाही. ब्राह्मणाची कल्पना आहे तिथं का ते ब्राह्मण आहे? कल्पना आहे. कुंभाराच्या भांड्यावर नाव ठेवलंय अक्षय तृतीयाचे केळी कळसा. केळी कळसा आहे का तिथं? माताडच आहे. मग ब्राह्मण आहे का माताड आहे? आखलीत काय माताड पडलं काय? कुठे ब्राह्मण? कुठे क्षत्रिय? कुठे वैश्य? कुठे शूद्र? कल्पना आहे. कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा त्याच्यानंतर घोटाळा निघाला आपल्याला. लक्षात घ्या तेने पडे गोवा आणि हरी कळना. आणि ही कल्पना आपल्याला आत्ता मागचे संस्कार आणि आता सुद्धा शिकवण झाली. आणि त्या शिकवणीला आपण फक्त धरले. मी माझ्या कल्पने